म्हणून भैयाजींना मंचावर येण्याची विनंती करतो. 22चे अध्यक्ष माननीय डॉक्टर गिरीश आफळे, माननीय अक्षय जोग, माननीय अप्पाजी जोशी यांनाही मंचावर येण्याची विनंती करतो. नमस्कार. भारतीय विचार साधना पुणे प्रकाशन या संस्थेच्या वतीनं आज लेखक मार्गदर्शक संमेलन आणि ग्रंथस्वागत प्रकाशनाचा समारंभ माननीय भैयाजी जोशी यांच्या उपस्थितीमध्ये संपन्न होत आहे. आजच्या या कार्यक्रमाला भारतीय विचार साधनेचे माननीय अध्यक्ष डॉक्टर गिरीशजी आफळे, माननीय अक्षय जोग, माननीय अप्पाजी जोशी या ठिकाणी उपस्थित झाले. आपणा सर्वांचं या संमेलनामध्ये मी मनापासून स्वागत करतो. आजच्या या कार्यक्रमाच्या निमित्ताने पुण्यामध्ये आणि बाहेरचेही असे खूप वेगळे लेखक हे भारतीय विचार साधनेशी संपर्कात आलेले आहेत आणि गेले वर्षभरापासून स्वराज्य पंचायतीच्या निमित्ताने काही ना काही लेखन वेगळ्या क्षेत्रामध्ये स्वातंत्र्याच्या योगदानामध्ये ज्यांचं महत्त्वपूर्ण योगदान झालं अशा विषयावर प्रकाश टाकणाऱ्या पुस्तिकांचं लेखन, अशा 19 पुस्तिका 2 आठवड्यापूर्वी या ठिकाणी आपण माननीय नंदकुमारजींच्या हस्ते प्रकाशित केल्या. या सगळ्या पुस्तिका लिहित असताना, त्याची जडणघडण होत असताना आपल्या सर्वांचं सहकार्य त्या सगळ्या कामामध्ये मिळालं आणि एकाच वेळेला अशा प्रकारचा भारतीय विचार साधनेचा खऱ्या अर्थाने उपक्रम उच्चांक म्हणता येईल की 19 पुस्तकं ही वेगळ्या विषयावरची एकाच दिवशी प्रकाशित झाली. त्याच्यामध्ये आपल्या सगळ्यांचं योगदान तर आहेच आणि पुढच्या काळामध्ये वेगवेगळे विषय सगळे समाजासमोर येतात, आपल्यासमोर येतात आणि त्या विषयांचं मंथन चिंतन व्हावं आणि आपल्याशी जोडलेले जे लेखक आहेत त्यांचा संवाद व्हावा, त्यांचा विचारांचं आदानप्रदान व्हावं, त्यांना काही वेगळं काही आपल्याला माहिती देता येईल का, बोलता येईल का, प्रश्नोत्तराचं पण आपण करणार आहोत. अशा सगळ्या लेखकांचं आज या ठिकाणी संमेलन संपन्न होतं आहे. आपल्या सगळ्यांच्या सद्भागाने ह्या अतिशय छोट्या कार्यक्रमासाठीसुद्धा माननीय भैयाजी जोशी उपस्थित झालेले आहेत आणि त्यांचं मी स्वागत करतो. भैयाजींचा आपल्याला सगळ्यांना परिचय आहे. भैयाजी BA पर्यंत शिक्षण झाल्यानंतर डोंबिवली ठाण्यातून प्रचारक म्हणून त्यांनी सुरुवात केली 1975 साली. जिल्हा प्रचारक, विभाग प्रचारक, महाराष्ट्र प्रांत सेवा कार्य प्रमुख, पश्चिम क्षेत्र प्रचारक, अखिल भारतीय सहसेवा प्रमुख, अखिल भारतीय सेवा प्रमुख, माननीय सरकार्यवाह अशा सगळ्या विविध जबाबदाऱ्या सांभाळत 2009 ते 2021पर्यंत माननीय सरकार्यवाह असं भैयाजींकडे दायित्व होतं हे आपल्या सगळ्यांना माहिती आहे. गेल्या वर्षीपासून माननीय भैयाजी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या अखिल भारतीय कार्यकारिणीचे सदस्य म्हणून काम पाहत आहेत. त्यांचं केंद्र नागपूर आहे. मी भारतीय विचार साधनेचे अध्यक्ष माननीय डॉक्टर गिरीश आफळे यांना विनंती करतो, हा 19 पुस्तकांचा संच माननीय भैयाजींना प्रदान करून स्वागत करावं अशी विनंती करतो. यानंतर माननीय विवेक उर्फ अप्पा जोशी या कार्यक्रमाचं प्रास्ताविक करण्यात आहे. आपल्या सगळ्यांना माहिती आहे DRDOमधून संशोधक म्हणून अप्पांनी नोकरी केली. मागच्या वर्षी ते निवृत्त झाले आणि आता मानद संशोधक म्हणून आता त्यांच्याकडे DRDOची जबाबदारी आहे. भारतीय विचार साधनेचे सहकार्य म्हणून त्यांनी अतिशय उत्कृष्ट जबाबदारी स्वीकारलेली आहे. गेल्या 7-8 महिन्यामध्ये ज्यांनी पाठपुरावा केला आणि असा झपाटल्यासारखा ज्या पद्धतीने 19 ग्रंथ जे आकारा आलेले त्याच्यामध्ये महत्त्वपूर्ण कामगिरी ही अप्पांची म्हणता येईल आणि प्रचंड परिश्रम अप्पांनी घेतले. आपल्या सगळ्यांना माहिती आहे, त्याचा पाठपुरावा असेल, फोनाफोनी असेल, सगळ्या प्रकारचे काम करून हे सगळे ग्रंथ हे आकाराला आले. अप्पा एक लेखक म्हणूनही आपल्याला माहिती आहेत. विज्ञान विषयावरील त्यांची विविध पुस्तकं प्रकाशित आहेत आणि त्यांच्याकडे आता भारतीय विचार साधनेचे सहकार्य म्हणून जबाबदारी आहे. विवाहरिताई बिडवे आज या ठिकाणी आहेत. आपल्या सगळ्यांना माहिती आहेत की उत्कृष्ट वकील म्हणून आहेत, उत्तम लेखिका आहेत. विविध सामाजिक विषयांवरती त्यांचं लेखन असतं. कायदाविषयक पुस्तकं, सामाजिक पुस्तकं त्यांची प्रकाशित झालेली आहेत. भारतीय विचार साधनेचा दिवाळी अंक निघतो, त्या दिवाळी अंकाचं संपादन आणि भारतीय विचार साधनेच्या संपादिका म्हणून त्या काम करतात. उत्कृष्ट ब्लॉगर आणि समाज माध्यमावर अतिशय चिंतनपर लेखन हे विभावरीताईंचं असतं आणि खूप वेगळ्या प्रकारची पुस्तकं त्यांनी लिहिली आहेत. त्यांचंही स्वागत करतो. आज
अक्षय जोग या ठिकाणी आलेले आहेत. खरं तर इंजिनियर माणूस इतकं वेगळ्या प्रकारचं लिहू शकतो का, बोलू शकतो का? एक वेगळा सावरकर भक्त म्हटल्यानंतर काही नावं जी समोर येतात त्यात अक्षय जोगांचं नाव आपल्याला म्हणता येईल. अक्षयजी विश्वसंवाद केंद्राच्या पश्चिम महाराष्ट्र प्रांत कार्यकारिणीचे सदस्य म्हणून त्यांच्याकडे जबाबदारी आहे. सावरकर विषयाला वाहिलेला लेखक अशी महाराष्ट्रभर ओळख ही अक्षयजींची आहे. स्वातंत्र्यवीर सावरकर, आक्षेप आणि वास्तव या पुस्तकाचं लेखन त्यांनी केलं आहे. याचा उच्चांक असा की 2 वर्षामध्ये 11 आवृत्त्या या पुस्तकाने निघालेल्या आहेत. हा एक पुस्तकाचा उच्चांक म्हणता येईल. हे पुस्तक जे आहे ते इंग्रजी, हिंदी, गुजराती भाषेमध्ये अनुवादित झालेलं आहे. स्वातंत्र्य वीर सावरकर परिचित आणि अपरिचित, सावरकरांची तथाकथित क्षमापत्रे, आक्षेप आणि वास्तव ही दोन्ही पुस्तके 2021मध्ये प्रकाशित झालेली आठवडाभरात 3 आवृत्त्या याही पुस्तकांच्या निघालेल्या आहेत. आगामी त्यांचं पुस्तक येतं वीर सावरकर अ सोशल रिव्होल्युशनरी, असं आगामी पुस्तक त्यांचं येऊ घातलेलं आहे. मराठी, हिंदी वृत्तवाहिन्यांवरील चर्चेमध्ये आपण पाहत असाल, ऐकत असाल अक्षयजींना. मुंबई तरुण भारत, विवेक साप्ताहिक, विवेक एकता मासिक आणि ऑर्गनायझरमध्ये नियमित लेखन त्यांचं चालू असतं. सावरकर, हिंदुत्व, राष्ट्रवाद, भारतीय क्रांतिकारक, भारतीय स्वातंत्र्यलढा, 20व्या शतकातील महाराष्ट्र हे विशेष अभ्यासाचे विषय अक्षयजींचे आहेत. अक्षयजींना नुकताच डॉक्टर अरविंद सदाशिव गोडबोले हा लेखन पुरस्कार प्राप्त झालेला आहे. त्यानिमित्ताने त्यांचं आपण टाळ्या वाजवून अभिनंदन करूयात. मी माननीय भैयाजींना विनंती करतो की या स्वराज्य पंचायतीचा पुस्तक संच अक्षयजींना भेट द्यावा. धन्यवाद भैयाजी. मी माननीय अप्पा जोशी यांना विनंती करतो की त्यांनी याच्या कार्यक्रमाचं प्रास्ताविक करावं. नमस्कार. अच्छा, या आज एक खरा मोठा योग जोडून आला आहे. आपल्या भैयाजींची उपस्थिती आणि त्यांचं मार्गदर्शन आपल्याला लाभणार आहे. मी त्यांचंही भारतीय विचार साधनेच्या या सभागृहामध्ये आणि आपल्या सर्व महानुभावांसमोर मी त्यांचं स्वागत करतो. आपल्या भारतीय विचार साधनेचे माननीय अध्यक्ष डॉक्टर राफळे, अक्षयजी, उपस्थित सर्व लेखक मंडळी, मार्गदर्शक मंडळी आणि ज्यांनी आम्हाला ह्या संपूर्ण स्वराज्य 75ची जी काही 19-20 बिंदूंवरची पुस्तकं आपण काढली त्याच्याकरता मी एकटा नाही आहे, आपण सगळेजण आहोत. 19 नोव्हेंबर 2020ला एक बैठक झाली होती मुंबईला आणि त्या बैठकीमध्ये स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवाच्या निमित्ताने वेगवेगळ्या विषयबिंदूंवरचे पुस्तकं काढावीत किंवा कंटेंट जनरेशन करावं, त्याचं काही बेस डॉक्युमेंट तयार करावं आणि जो नॅरेशन सेट झालेला आहे त्याला आपला पॉझिटिव्ह नॅरेशन एक मोठी रेघ मारावी याकरता म्हणून त्याच्या बैठकीमध्ये विचार करण्यात आला आणि मग त्याची पुढची कार्यवाही सुरू झाली. आणि त्या बैठकीमध्ये मनोहरपंत कुलकर्णी विश्वसंवाद केंद्राचं काम बघतायत, विनायकराव गोगटे आणि मी, अशा आम्ही तिघांनी कामाला सुरुवात केली. कामाला सुरुवात करत असताना आम्ही चाचपडत होतो, कारण अशा पद्धतीचं कंटेंट की जो आत्तापर्यंतचा जो विमर्श सेट झालेला आहे, अनेक विमर्श आहेत ह्या स्वातंत्र्याच्या याच्यामध्ये. एक तर म्हणजे भारत हा भुके कंगालांचा देश होता, दे दी हमें आझादी बिना खडग बिना ढाल, अशा अनेक नॅरेशन्स त्याच्यामध्ये सेट होते. आणि त्याच्यामधल्या वेगवेगळ्या भूमिका काय होत्या, या भूमिका जाणून घेण्याकरता म्हणून आम्ही प्रयत्न सुरू केले. सुरुवातीला आम्ही तिघंजणं चाचपडत होतो, 5-6 बैठका झाल्या त्या संदर्भामध्ये. आणि मग आम्ही त्याचा एक प्रारूप आराखडा, त्याची विषय मांडणी आणि प्रारूप आराखडा असा एक विषय त्याच्यामध्ये केला. आणि मग त्याच्यातले वेगवेगळे बिंदू काय काय असावेत की जेणेकरून त्याचं कंटेंट जनरेशनमध्ये कन्व्हर्जन होईल. तर अशा पद्धतीने त्याचे आराखडा हा केला. मी विनायकरावांना त्या संदर्भामध्ये धन्यवाद देतो की कारण त्यांनी इट्स अ सायंटिफिक काय म्हणतात डॉक्युमेंटेशन आपल्याला करायचं होतं आणि त्याच्यात पॉझिटिव्ह अप्रोच आपला हा कसा होईल या पद्धतीने त्याचं विचारमंथन सुरू होतं. आणि मग त्याच्यातनं आम्ही एक वेगवेगळ्या विषयबिंदूंवरचे काही तज्ज्ञ मंडळी काढली आणि त्या तज्ज्ञ मंडळींकडे पुढे हा विषयबिंदूंचा आराखडा आम्ही प्रस्तुत केला की अशा अशा पद्धतीने आम्ही हे काम करतो आहे, हे बरोबर आहे की नाही, याच्यावरती मग नंतर मंथन झालं आणि त्या मंथनातनं शेवटी तो प्रारूप आराखडा तयार झाला.
उदाहरणार्थ जनजाती क्रांतिकारक असा विषय जर घेतला तर त्याच्यामध्ये काय काय बिंदू येऊ शकतात. शेवटी परत एक आम्हाला थोडंसं एक लिमिटेशन होतं की इट शुड बी पर्टेनिंग टू पश्चिम महाराष्ट्र प्रांत. फक्त पश्चिम महाराष्ट्र प्रांतापुरता तुम्ही विचार करा, कारण हे देशभर काम सुरू होतं त्या त्या प्रांतामध्ये. म्हणून आम्ही पश्चिम महाराष्ट्र प्रांतामध्ये विशेष कोण तज्ज्ञ आहेत त्या संदर्भामध्ये अशी जुळणी आणि आखणी सुरू केली आणि मग अनेक जणं याच्यामध्ये जोडले गेले. ते डॉक्टर अफळे आहेत, विनीताताई आहेत, डॉक्टर नयनाताई आहेत, अशी अनेक मंडळी की ज्या मंडळींनी ह्याच्यामध्ये अनेक प्रकारचं सूचना केल्या किंवा त्या कंटेंटचं एक काय म्हणतात की एक छान पद्धतीची मांडणी कशी होईल समाजासमोर, अशा पद्धतीचा तो प्रारूप आराखडा तयार झाला. आणि मग दुर्दैवाने दुसरी लाट आली आणि त्या दुसऱ्या लाटेमध्ये सुद्धा मग ऑनलाईन आणि अशा पद्धतीने त्याचं कंटेंट जनरेशनचं काम होतं. शेवटी आपला कंटका किरण मार्ग आहे, त्यामुळे त्या पद्धतीचा एक विषय सुरू झाला. आणि खरंच म्हणजे आपण म्हणतो की हे काम जे आहे ते ईश्वरी कार्य आहे किंवा आम्ही म्हणतो की केशव माधव कृपा आहे की ज्यांनीच हे होऊ शकतं. तर अशात आपण सर्व मंडळी जोडली गेली. आता हा एक त्याला आम्ही नाव दिलं विचार प्रवाह. तर विचार प्रवाह सुरू असताना थोडंसं असं मनात आलं की आज मला जी मांडणी करायची आहे तर त्याच्यामध्ये आपल्याला सर्वांना माहिती की सध्या एखादा चित्रपट असेल तर त्याचं मेकिंग ऑफ पिक्चर म्हणून मग त्याच्यामध्ये अजून काय करता येईल, त्याचं एक काही सायंटिफिक मेथडॉलॉजी त्याच्यामध्ये करता येईल का. मग त्याच्यामध्ये आम्ही 2 सेमिनार घेतले आणि ज्या लेखकांनी ह्याच्यामध्ये भाग घेतला होता किंवा कंटेंट लिहायचा, साहित्य लिहायचा प्रयत्न केला होता, त्यांना एक पॅनल डिस्कशन आणि स्पेशलाइज जी काही मंडळी आहेत त्यांना बोलवलं होतं. उदाहरणार्थ राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा स्वातंत्र्य लढ्यातील सहभाग, डॉक्टरजींनी तो विषय मांडला, पण त्यांच्यासमोर सगळे दिग्गज बसले होते आणि मग त्याच्यातनं मंथन झालं. किंवा मी श्रीनिवासजींचंही शारंगपाणी त्यांचंही मी खूप आभार मानतो की उद्योग आणि तंत्रज्ञान, मगाशी मी जसं म्हटलं की एखादा विषय जो आहे त्या विषयामधला जो नॅरेशन सेट केलेला आहे त्याला उत्तर द्यायला आपल्याकडे काहीतरी पाहिजे. त्यांनी मला प्री इंडिपेंडन्स 70 इंडस्ट्रीज, ज्या स्वदेशी इंडस्ट्रीज आहेत त्या संदर्भातलं एक कंटेंट पाठवलं होतं. मग असं लक्षात आलं की आपण प्रतिसरकार हा विषय घेतला होता, विनायकराव गोगटेंनी तो विषय केला होता, त्याचंही कंटेंट त्याच्यामध्ये टाकलं तर ते एक चांगल्या पद्धतीचं पुस्तक तयार होईल. आणि मला सांगायला आनंद वाटतो की 250 क्रांतिकारकांची नगर, पुणे, नाशिक, सातारा, सांगली, कोल्हापूर आणि सोलापूर अशा 7 शासकीय जिल्ह्यातले जे पश्चिम महाराष्ट्र प्रांतामध्ये येतात असे 250 क्रांतिकारकांचं हे तयार झालं, ते पुस्तक तयार झालं. आज एक डॉक्युमेंटेशन जे म्हणतो त्या पद्धतीने ते पुस्तक झालं आहे. सुलभाताई आणि प्राध्यापक अरुण बुलाक यांनी त्याच्यामध्ये कष्ट घेतले. आता ह्या सगळ्या ह्याच्यामध्ये संस्कार भारतीकडे आम्ही रंगभूमी चित्रपट असा विषय दिला होता. आमचे योगेशजी सोमण आलेले आहेत, त्यांनी रंगभूमीच्या संपूर्ण याच्यामध्ये प्रस्तावना दिली आहे आणि तो विषय स्वातंत्र्य युद्धाशी कसा जोडला गेला होता, जन आंदोलनाच्या मध्ये त्याचं रूपांतर कसं झालं होतं असा विषय योगेशजींनी केला. आणि त्याला आमचे व्यंकटेश जंबगी आणि धनंजय सप्रे अशा दोघांनी ते पुस्तिका त्याची साकार केली आणि अतिशय चांगल्या पद्धतीची ती पुस्तिका तयार झाली. पत्रकारिता याच्यामध्ये डॉक्टर नयनाताई कासखेडकरांनी चांगल्या पद्धतीने तो विषय पुढं नेला. राष्ट्रीय दैनिक मनोहर पंतांनी खूप छान मार्गदर्शन केले, त्याची प्रस्तावनाही आलेली आहे. आमच्या ह्या सगळ्या याच्यामध्ये ज्या भूमिका आहेत त्याच्यामध्ये पुढच्या टप्प्यामध्ये काही जण अजून जोडली गेली. त्याच्यात धनंजयराव सप्रे आहेत, रश्मिताई आहेत, अशांनी त्याच्यामध्ये कंटेंट जनरेशनचा चांगल्या पद्धतीने प्रयत्न केला. कृषी हा विषय आमच्याकडनं राहिला होता, आमच्या शिल्पाताईंनी त्याच्यामध्ये विषय केलेला आहे. महिलांचं योगदान डॉक्टर अर्चनाताई चव्हाण आणि स्मिताताई कुलकर्णी यांनी अतिशय चांगल्या पद्धतीने महिलांचं योगदान काय असा विषय केला. तर ह्या सगळ्या बाबतीमध्ये असे आपण सेशन्स घेतले, 2 सेमिनार्स घेतले आणि त्याच्यातनं आपण हे कंटेंट जे आहे ते फायनल आलं. आणि ह्या सगळ्या प्रवासामध्ये
जनजाती क्रांतिकारी असू दे की आमचे मुकुंदराव कानडेंनी त्याच्यामध्ये खूप चांगल्या पद्धतीचं लीड घेतलं. शरदराव चव्हाणांनी ते पुस्तक लिहिलेलं आहे. पण माहिती देणं घेणं हा जो विषय आहे तो यातनं सुरू झाला आणि माहितीचं आदानप्रदान होणं ही सुद्धा एक चांगली गोष्ट आहे. चित्रपट भूमिका आमच्या गीताताई कोलंगडेंनी लिहिलं आहे आणि रश्मीताईंनी त्याच्यामध्ये आता सरचा चढवला आहे असं म्हणायला हरकत नाही. ह्या सगळ्या ज्या भूमिका आहेत ह्या पॉझिटिव्हिटीकडे नेणाऱ्या सकारात्मक दृष्टीकडे नेणाऱ्या होत्या. या सगळ्या ह्याच्यामध्ये विज्ञान भारतीनी मध्ये एक कार्यक्रम केला होता आपले जयंतराव सहस्रबुद्धेंचा. त्यांचं जे भाषण झालं होतं विज्ञानाचा स्वातंत्र्यामध्ये सहभाग, आपण त्याचं कंटेंट जनरेशन केलं, ते पुस्तकही प्रकाशित केलं. पण मानसीताईंनी तो पुढचा विषय पुढं नेणं असा मानसीताईंनी विषय केला. या सर्व ह्याच्यामध्ये ह्या संपूर्ण स्वराज्य 75ची भूमिका मांडणारं जे नंदकुमारजींचं पुस्तक होतं स्वराज ॲट 75, त्याचा अनुवाद डॉक्टर मोहिनी पाठकांनी केलेला आहे. या सगळ्या ह्याच्यामध्ये विविध संस्था, विविध घटक, आमचे नंदकुमारजी राऊत आहेत, जालिंदर कांबळे आहेत, अशा सगळ्यांनी ह्याच्यामध्ये खूप छान पद्धतीने सहभाग नेलेला आहे. राष्ट्रीय दैनिका हा विषय पुढच्या काळामध्ये मनोहर पंत आणि संजयजी तांबट यांनी अतिशय चांगल्या पद्धतीने तो विषय पुढं नेण्याचं काम केलेलं आहे. समाजापर्यंत ही पुस्तकं चांगल्या पद्धतीने पोचावीत हा त्याच्या पाठीमागचा उद्देश होता आणि मला असं जाणवतं की काही अंशी आम्ही सफल झालेलो आहोत, पण तो अजून तो पुढं न्यायची आवश्यकता आहे. या पुढचा भाग जो आहे याच्यामधला तो म्हणजे याचं ऑडिओ रूपांतरण. यातल्या काही पुस्तकांचं ऑडिओ रूपांतरणही आपण केलेलं आहे. ते नजीकच्या काळामध्ये प्रकाशित होईल. एक मेकिंग ऑफ स्वराज 75 कंटेंट असा जर विषय मांडायचा म्हटला तर आत्ता आपण इथपर्यंत आलेलो आहोत. पण हा जो एक प्रोजेक्ट आहे किंवा हे जे कंटेंट जनरेशन आहे ते समाजापर्यंत नेण्याचं काम आपण सगळे वाहक आहोत. अशांनी ते करण्याची आवश्यकता आहे असं मला वाटतं. कारण ही पुस्तकं जी आहेत वेगवेगळ्या शाळा महाविद्यालयातनं जाणार. आपण सर्वजणांनी ह्या संपूर्ण जो कंटेंट जनरेशन आहे, साहित्य निर्मिती आहे, याच्यामध्ये जे सहकार्य केलं ह्यापुढे आपलं सहकार्य मिळत राहील. ज्यांच्या नावांचा उल्लेख माझ्याकडनं चुकून राहिला असेल मी क्षमाप्रार्थी आहे त्याचा. पण आपण सर्वांनी ह्या पुढच्या काळामध्ये अशाच पद्धतीचं एक साहित्य निर्मिती समाजापर्यंत नेऊन ही जी पुस्तकं आहेत याच्या व्यतिरिक्तही काही आपण याच्यामध्ये भाग घेऊया आणि एक चांगला एक आनंददायी असा एक गेल्या वर्षभराचा हा जो प्रवास आहे त्याचं फलित हे आपल्याला पुस्तकांच्या रूपाने मिळालं. मी आपल्या सर्वांना आश्वासन देतो की भारतीय विचारसाधनेतर्फे या पुढच्या काळातही अशाच पद्धतीचं जे काही साहित्य निर्मिती होणार आहे तर त्याच्यामध्येही आपण सहभाग नोंदवावा. धन्यवाद. धन्यवाद विवेकजी. यानंतर एका निवेदनासाठी मी माननीय ॲडव्होकेट विभावरीताई बिडवे यांना मंचावर बोलवतो. माननीय भैयाजी जोशी, व्यासपीठावरील उपस्थित इतर मान्यवर आणि सर्व लेखक हो, एक छोटं निवेदन देण्यासाठी मी फक्त इथे उभी आहे. आपल्यापैकी बहुसंख्य जण स्वराज्य 75 निमित्ताने आपण ही जी 19 पुस्तकं केली किंवा अजूनही काही करत आहोत त्याचे लेखक आहात आणि ह्या सगळ्या पुस्तकांचा प्रचार आणि प्रसार करण्याची संधी आपल्याला आकाशवाणीवर मिळत आहे. आपल्याला प्रत्येक पुस्तकासाठी 5 मिनिटं आकाशवाणीने दिलेली आहेत आणि ह्या संदर्भात थोडंसं आपल्याला लवकर सगळं स्पीडी करून करण्यासाठी एक 5 मिनिटाचं निवेदन होईल अशा पद्धतीचं काही एक लेखन लिहून आपल्या पुस्तकाचा सारांश लिहून लवकरात लवकर म्हणजे एक आठवडाभरामध्ये पुढच्या सोमवारच्या आतमध्ये 22च्या मेल ID वर कृपया पाठवावा. आणि ह्या संदर्भामध्ये पुढची स्टेप असणार आहे म्हणजे हे निवेदन आपण एकदा बघूयात कसं होईल ते. पुढची स्टेप असणार आहे रेकॉर्डिंग हे. तर आपल्याला ज्या कोणाला आपल्या आवाजामध्ये आकाशवाणीवर बोलायला आवडेल त्यांनी कृपया माझ्याशी आणि डॉक्टर अर्चना चव्हाण म्हणून इथे उपस्थित आहेत मागे आहेत डॉक्टर अर्चना चव्हाण यांच्याशी कार्यक्रमानंतर संपर्क साधावा. अर्चनाताई चव्हाण ह्या समन्वयक म्हणून याच्यामध्ये काम करतील. आपला इथे सुसज्ज रेकॉर्डिंग स्टुडिओ आहे. इथे आपण हे निवेदन आपलं किंवा एखाद्या वेळेस सहलेखक जर असतील आणि दोघांनाही इथे यायचं असेल तर आपण हे थोडं प्रश्नोत्तर स्वरूपात पण करू शकतो. तर त्याप्रमाणे सहलेखकांशी थोडासा समन्वय साधून याच्यामध्ये प्रश्न 2 काढले तर 5 मिनिटाचं ते निवेदन मला असं वाटतं होईल. आणि इथे आपण रेकॉर्डिंग करूयात. रेकॉर्डिंग
ड्रॉइंगच्या संदर्भामध्ये सगळा समन्वय डॉक्टर अर्चनाताई करतील. तत्पूर्वी निवेदन मात्र 22च्या मेल आय डीवर किंवा माझ्या पर्सनल मेल आय डीवर नक्की पाठवावं. माझं निवेदन संपलं. पुढच्या सुरुवात करण्याच्या अगोदर आपण इथे 1-2 सत्कार करूयात. ह्या कार्यक्रमामध्ये आपल्या सगळ्यांचा सहभाग हा अतिशय अमूल्य असा होता. खूप मोठं योगदान झालं, कारण एखाद्या वेळेस वेळसुद्धा कमी पडला. म्हणजे अभ्यास करून लिहिणं आणि ते पुढे छापण्या योग्य रिवाईज करणं यामध्ये नक्कीच भरपूर वेळ जातो. तरीसुद्धा आपल्या सगळ्यांचा सहभाग अतिशय अमूल्य असा होता. त्याचबरोबर इतरही नेहमीच म्हणजे लेखक पुढे येतो, लेखकाचं नाव पण असतं, पण आतल्या पानावर पण काही नावं असतात आणि त्यांचं कुठेतरी राहून जातं कौतुक करणं. आणि तर आत्ता इथे आम्ही ह्या सगळ्या 20 पुस्तकांवर जे काम करत होतो, तर त्याच्यामागे काही कलाकारच म्हणूयात त्यांना, प्रचंड मोठं योगदान होतं. कारण ॲट अ टाईम आम्ही ह्या सगळ्या पुस्तकांवर काम करत होतो. तर त्याच्यासाठी ऑफिसमध्ये राजश्री डांगे मॅडम म्हणून आहेत, ते आपल्या DTP ऑपरेटर म्हणून काम करतात. सगळ्या पुस्तकांचं टायपिंग, अक्षर जुळणी हे त्यांनी केलेलं आहे. एरवी एक पुस्तक झालं की आपण हातात घेतो, पण हे मात्र एका वेळेस होत होतं. कधीतरी सहलेखक त्याच्यामध्ये सामील होत होता आणि ह्या सगळ्या सूचना, ह्या सगळ्या म्हणजे अचूकपणे पार पडणं आणि तेही कमी वेळात, ही एक अत्यंत महत्त्वाची गोष्ट होती. त्यामुळे राजश्री डांगे मॅडमचा आपण इथे सत्कार करूयात. मी त्यांना विनंती करते पुढे यावं आणि भैयाजींना विनंती करते की त्यांनी पुस्तक संच देऊन राजश्री डांगे मॅडमचा सत्कार करावा. ह्याचबरोबर ह्या सगळ्या पुस्तकांची मुखपृष्ठ अतिशय सुंदर झालेली आहेत. पण आत्ता इथे ही सगळी पुस्तकं एकाच वेळेस ज्यांनी हाताळली, मुखपृष्ठ केली, त्याच्याही मध्ये आपल्याला म्हणजे आता इथे कुठेतरी संपादकीय भूमिका मी पार पडत असताना कळतं की किती गोष्टी असतात त्याच्यामध्ये, किती बारीक त्रुटी राहू शकतात. मधलं नाव लिहायचं, नाही लिहायचं, आणि हे सगळं कलाकार बघत असतो. सागर नेने इथे नाही आहेत आपल्या, सॉरी, मला कॅमेराच्या मागे होते त्याच्यामुळे ते दिसले नाही. सागर नेने इथे आहेत, ही अतिशय आनंदाची गोष्ट आहे. आपले बहुतांश मुखपृष्ठ सागर नेने करतात. चित्रमय भारत भारती हा जो आपला प्रोजेक्ट आहे, त्यातली सगळी सुंदर चित्र त्यांनी काढलेली आहेत आणि ही सगळी 19 कव्हर्स त्यांनी अशीच खूप कमी वेळात आणि अतिशय सुंदर केलेली आहे. त्यांना विनंती करते पुढे यावं, सत्कार स्वीकारावा. माननीय भैयाजी जोशींनी पुस्तक संच देऊन त्यांचा आपण सत्कार करूयात. धन्यवाद. पुढील सूत्र मी डॉक्टर भंडेंकडे देते. धन्यवाद विभावरीताई. एखादी प्रकाशन संस्था म्हटलं की ग्रंथस्वागत, ग्रंथांची माहिती असं आपल्या सगळ्यांना माहिती आहे. पण 7-8 महिन्यापूर्वी भारतीय विचार साधनेने सुरुवात केली आणि पहिलं ग्रंथस्वागत न्यूज लेटर हे 4 महिन्यापूर्वी प्रकाशित झालं आहे. आज जे दुसरं ग्रंथस्वागत न्यूज लेटर प्रकाशित होणार आहे, त्याच्या संपादिका विभावरीताई आहेत. या 19 पुस्तकं जी प्रकाशित झाली, त्या पुस्तकांची माहिती, जी प्रसिद्ध पुस्तकं जी वाचली पाहिजेत आवर्जून, त्या पुस्तकांची सविस्तर माहिती आणि सगळा एकूण व्याप जो आहे भारतीय विचार साधण्याची संपूर्ण माहिती असलेलं न्यूज लेटर माननीय भैयाजी जोशी यांच्या हस्ते या ठिकाणी प्रकाशित होतं आहे. मी माननीय भैयाजींना विनंती करतो की न्यूज लेटर प्रकाशन करावं. पहिल्या न्यूज लेटर 1000 प्रती छापल्या होत्या. त्या वेगवेगळ्या लेखकांकडे, साहित्यिकांकडे, वेगवेगळ्या प्रकाशन संस्थांकडे पोहोचल्या. आताही आपल्याला देण्यात येईल. आपल्याकडे येणारे पाहुणे असेल, मित्रपरिवार असेल, त्यांना ते देणं आणि त्यांना ती पुस्तक वाचण्यासाठी आग्रह करणं, अशासाठी आपण या प्रती घेऊन जाव्यात अशी आपल्या सगळ्यांना विनंती आहे. आजच्या संमेलनाचा प्रमुख हेतू, उद्देश जो आहे तो संशोधनात्मक पुस्तक लेखन या विषयावरची माहिती आणि त्यानंतर प्रश्नोत्तर अशी व्हायची आहेत. मी माननीय अक्षय जोग यांना विनंती करतो की त्यांनी आपला विषय आपल्यासमोर सादर करावा. अक्षय जोग. नमस्कार. माननीय भैयाजी जोशी, अप्पा जोशी आणि डॉक्टर गिरीश आफळे आणि उपस्थित मान्यवर सर्वांना नमस्कार. कार्यक्रम सुरू करायच्या आधी मला वाटतं आज 14 फेब्रुवारी आहे. पुलवामातल्या आपल्या हुतात्म्यांना
आज 3 वर्ष होत आहेत, तर त्यानिमित्ताने त्यांना श्रद्धांजली वाहतो मी आणि आपल्या मूळ विषयाकडे येतो. संशोधन आणि त्या संदर्भात लेखन मार्गदर्शन असा विषय आहे. मी काही फार मोठा संशोधक वगैरे नाही आहे. एक विषय आहे सावरकर, त्यात थोडंफार मी काही प्रयत्न केला आहे संशोधनाचा. त्यानिमित्ताने माझे काही मी विचार मांडायची संधी दिली ते मी मांडतोय. लेखनाचा विचार केला तर संशोधकीय गोष्ट दोन बाजूला ठेवली तर लेखन हे साधारण 3 प्रकारचं असतं. एक कादंबरी स्वरूपाचं असतं. विशेष करून मी इतिहास लेखनाबद्दल बोलतोय कारण तो माझा पिंड आहे. बाकी जे काही विविध आयाम असतात लेखनाचे त्यात मला फार माहिती नसतं. मी इतिहासाविषयी बोलतो. कादंबरी स्वरूप आपण इतिहास लेखन करतो, तशी रणजित देसाई, नासाई इनामदार यांची पुस्तकं आहेत. नंतर आपलं ललित लेखन असतं, म्हणजे वि स वाळिंबेंची पुस्तकं वगैरे बघितली असते ती ललित स्वरूपामध्ये गणली जातात. तिसरा प्रकार असतो म्हणजे संशोधनात्मक असतं, चरित्रात्मक लेखन असतं किंवा एखादा विषय धरून त्याच्यावर लेखन केलेलं असतं. शेषराव मोरे आहेत, धनंजय कीर आहेत, वि श्री जोशी आहेत. हे सगळ्यांचं लेखन हे संशोधनात्मक स्वरूपाचं असतं. चरित्रात्मक लेखनासुद्धामध्ये असे 3ही प्रकार असतात. एखादा विषय घेऊन एखाद्या व्यक्तीचं चरित्रपट मांडताना हे 3ही प्रकार हाताळले जातात, किंवा एखादी थीम घेऊन, किंवा आता पानिपत हा युद्ध आहे तो प्रकार घेऊन त्याच्यावरती ते काही व्यक्तिचित्रण नाही आहे पण ते पानिपत युद्धाचा प्रसंग घेऊन किंवा थीम घेऊन त्याच्यावरती संशोधनात्मक लेखन झालेलं आहे, कादंबरी स्वरूप झालेलं आहे. असे विविध आयाम असतात. त्याच्यातलं कादंबरी आणि ललित ह्यासाठी संशोधनासाठी करायला फार काही गरज नसते. काही जण करतात, नाही असं नाही आहे, पण त्याची काही रिक्वायरमेंट नसते. बेसिक जसे आपण आज बेसिक डॉक्युमेंट आपण पब्लिश करतोय तशी काही त्या संदर्भातली बेसिक डॉक्युमेंट्स अवेलेबल असतील तर ती वाचून त्याच्यावरती आपण आपल्या प्रतिभेला, जसे धुमारे पुठ्ठात लेखकांच्या, त्यानुसार आपण लेखन करू शकतो. दुसरं ललित जे असतं त्याला थोडाफार संशोधनाचा आधार, वाचन किंवा थोडंफार त्यातलं मूड बेस्ड डॉक्युमेंट व्यतिरिक्त थोडंसं अजून काही अवांतर वाचनाचा आधार आवश्यक असतो. संशोधनात्मक चरित्र लेखनाला मात्र तुम्हाला पूर्णपणे प्रचंड प्रयास करावे लागतात. त्यातही 2 प्रकार आहेत संशोधनात मध्ये. एक असं आहे की उपलब्ध पुस्तकं किंवा आठवणी असतील, त्याच्यात ते विविध प्रकार असतात. समजा चरित्रात्मक लेखन आहे, समजा सावरकरांचा विषय आहे तर सावरकरांचं मूळ वाङ्मय वाचणं, प्रायमरी सोर्स, प्राथमिक पुरावे यांचं वाचन हे अत्यावश्यक असतं. त्याशिवाय तुम्ही पुढे जाऊ शकत नाही. म्हणजे तुम्ही सावरकरांचं चरित्र तुम्हाला लिहायचं आहे किंवा त्यांच्या तुम्हाला काही लिहायचं आहे तर तुम्ही धनंजय कीरांचं आणि विक्रम संपतचं पुस्तक वाचून तुम्ही लिहायला गेलात तर जरा थोडं धाडस होईल. ते तुम्ही मूळ समग्र सावरकर वाङ्मय वाचणं किंवा त्यावर आधारित काही संक्षिप्त गोष्टी आहेत त्या सावरकर संदर्भात म्हणतो की आपल्या भाविस्थानीच प्रकाशित केलेलं आहे सावरकर विचारदर्शन, डॉक्टर अरविंद गोडबोलेंनी त्याचं संकलन केलेलं आहे. त्यांचं समग्र सावरकर 10,000 पृष्ठांचं वाङ्मय त्यांनी 250 पानामध्ये बसवलेलं आहे. ते तुम्हाला वाचणं अत्यंत आवश्यक आहे. त्यानंतर पुढची स्टेप येते ती म्हणजे त्या संदर्भातली पुस्तकं असतात. धनंजय कीर, विषय ऋषी किंवा अशी समजा आपण नेताजींचं पुस्तक धरलं तर वि सी जोशींची पुस्तकं आहेत, इंग्लिशमध्ये अनुज धर यांची पुस्तकं आहेत, ती तुम्ही अशी वाचू शकता. पुस्तकावरनं पुस्तक लिहिणं किंवा त्या संदर्भातल्या काही कोणा समकालीन लोकांच्या आठवणी गोळा करणं हा त्यातला विविधतेचे आयाम आहेत. दुसरा संशोधनाचा प्रकार येतो तो म्हणजे अगदी हार्डकोर संशोधन करणं. ते म्हणजे त्यांचे कागदपत्र आहेत जी प्रकाशित नाही, अप्रकाशित कागदपत्र. म्हणजे समजा आता ब्रिटिश कालखंडातला समजा एखादं चरित्र एखाद्या व्यक्तीचं किंवा एखादा काही कुठला विशिष्ट प्रसंग किंवा चले जाओ मुवमेंट आहे, नाविकांचं बंड आहे, मोपल्यांचं बंड आहे, या संदर्भात तुम्हाला समजा काही अभ्यास करायचा असेल तर तुम्हाला त्यावेळीची ब्रिटिशांशी एकमेकांशी केलेले पत्रव्यवहार, भारतीय जे नेते होते किंवा भारतीय व्यक्ती होत्या किंवा भारतीय अधिकारी होते, इंग्रज अधिकारी होते किंवा ब्रिटनमध्ये त्यांचे अधिकारी, त्यांचे एकमेकांचे पत्रव्यवहार, त्यांचे काही आत्मचरित्र असेल. समजा माउंट बॅटन आहेत, माउंट बॅटनची चरित्र काय म्हणतो, त्यांचे पेपर्स उपलब्ध झालेले आहेत, प्रकाशित आहेत त्यांचे पेपर्स, ती तुम्ही वाचणं अत्यंत आवश्यक असतं. त्यातून तुम्हाला नवीन नवीन माहिती मिळते, नवीन प्रकाश पडतो. हा एक प्रकार असतो. आणि त्यासाठी मात्र मग तुम्हाला तुमचा वेळ आणि पैसा ह्यात प्रचंड खर्च करावा लागतो. म्हणजे सोपं उदाहरण द्यायचं झालं तर विक्रम संपत यांना सावरकर चरित्र लिहायचं होतं. आता आत्तापर्यंत सावरकरांमध्ये भरपूर काय काय लिहून झालेलं आहे. इंग्लिशमध्ये फार नाही पण मराठीमध्ये भरपूर लिहून झालेलं आहे. म्हणजे सगळ्यांचं म्हणणं अजून त्यात विशेष संशोधन काय करायचं तुम्हाला, असं लोकांचं एक साधारण लोकांनी सूर मांडला होता.
पण संपत यांनी लंडनला गेल्यानंतर त्यांना ती मूळ सावरकरांची जी काही आपण तथाकथित क्षमापत्र आपण नुसता उल्लेख करतो, पण ती मूळ चरित्र शोधून काढून ती प्रकाशित करणं हे काम सगळ्यात पहिले संपत यांनी केले. आणि संपतच्या बेसवरनं नंतर त्याची परवानगी घेऊन आणि नंतर काही 2-3 परवानगी घेऊन मी माझ्या पुस्तकात ते घेतलेलं आहे. त्यामुळे मूळ संशोधन, मूळ श्रेय संपत यांचं आहे. बरं, संपत यांना हे करताना पैसा आणि वेळ खर्च करावा लागला. मग त्यासाठी सगळेच काही असं आपण म्हणतो की आपण आत्मीयतेने, आपण निष्ठेने सगळं करत असतो. निष्ठा जरी असेल तरी सुद्धा मला मागात निष्ठा आहे, मला इच्छा आहे, पण उद्या मी लंडनला किंवा कुठल्या युरोपात जाऊन संशोधन करू शकत नाही, कारण माझ्याकडे एवढा पैसा नाही आहे. मग त्यासाठी सरकारच्या किंवा आपल्या काही संघपरिवारातल्या काही संस्था आहेत, त्यांची फेलोशिप्स किंवा स्कॉलरशिप्स असतात. त्याचा आपल्याला उपयोग करून घेता येतो. नेहरू मेमोरियल आहे, रामभाऊ म्हाळगी प्रबोधिनी आहे, अशा खूप संस्था आहेत काही काही. त्याचा उपयोग करून घेऊन एक विषय निवडून तुम्हाला त्यांची विविध, जर का तुम्हाला खर्च येतो, तुम्हाला प्रवास करावा लागतो, विविध अर्काईव्ह शोधावे लागतात, ती तुम्ही शोधून जाऊन तुम्ही त्याचं संशोधन करून त्याचं जे काही तुम्हाला सापडेल ते तुम्ही मांडू शकता. तर हा झाला तुम्ही संशोधनासाठी काय काय करायचं हे. संशोधन करून झाल्यावर त्याची मांडणी जी आहे त्याच्यामध्ये आपल्याकडे आपण संशोधनात काही कमी पडतो असं मला म्हणायचं नाही आहे. आपल्या पूर्वीच्या सगळे लेखक आहेत, म्हणजे अगदी स्वयंसेवक काय काही सगळे, त्यांनी भरपूर अभ्यास केला आहे, सगळं केलेलं आहे. पण त्याची मांडणी जी असते आपली, ती मांडणीमध्ये आपण खूप अजूनही अकॅडमिकली काही अपवाद सोडले तर खूप मागे आहोत. कारण आपलं मूळ लिखाण समजा धरू किंवा एक चरित्रात्मक पुस्तक आहे, नेताजींचं आहे, सावरकरांचं आहे, तर आपण पूर्णपणे ते भक्तिमय होऊन पाल्हाळिक एकतर असं आपण ते लिखाणाला सुरुवात करतो. तटस्थपणे आपल्याकडे लिखाणाची पद्धत, आपल्याकडे म्हणताना मी भारतीय लेखक मला अपेक्षित नाही आहे. आपल्याकडे म्हणजे आपण म्हणू की राईट विंग ज्याला म्हणतो, उजवे किंवा संघ परिवारातले किंवा आपल्या विचारांचे, हिंदुत्व विचारांचे, यांचा मी म्हणतोय, त्यांच्याकडे हा फार ह्याची कमतरता आहे. संशोधन करण्यामध्ये डावे आहेत, त्यांचं संशोधनामध्ये त्यांचं खूप खूप उत्तम संशोधन आहे असं माझं अजिबात म्हणणं नाही आहे. सगळ्यात वाईट संशोधन ती लोक करतात. पण अभ्यास नसताना, संशोधन नसताना कशी डिप्लोमॅटिकली मांडणी करायची, जेव्हा आपण किंवा म्हणतो की नॅरेटिव्ह सेट करणं जे असतं ते लोक कसं सेट करतात हे त्यांच्याकडून शिकायला हवं. संशोधनमध्ये आपण पहिल्यापासून स्ट्रॉंग होतो, फक्त मांडणीमध्ये आपण चुकतो. हा आपला मूळ मुद्दा. मी उदाहरण देतो, मला काय म्हणायचं आहे ते तुम्हाला कळेल. विश्री जोशी यांचं अखेर उजाडलं पण देश रक्तबंबाळ या पुस्तकामध्ये, तसंच मनोहर माळगावकरांचं एक पुस्तक आहे द मेन हू किल्ड गांधी, या पुस्तकामध्ये त्यांनी असा उल्लेख केलेला आहे की गांधी हत्येचा जो खटला सुरू होता तेव्हा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी त्यांचे जे वकील होते भोपटकर, भोपटकर यांना फोन करून बोलवलं, तुम्ही मला बाहेर भेटायला या. आणि ते गेले भेटायला. त्यांनी सांगितलं की सावरकरांच्या विरुद्ध काही पुरावा नाही आहे, विनाकारण एका व्यक्तीच्या माणसामुळे, त्या व्यक्तीला हट्टामुळे अख्खं मंत्रिमंडळ त्याच्यापुढे शरणागती पत्करून त्यांनी सावरकरांना विनाकारण ह्याच्यामध्ये गोवलेलं आहे. आणि त्याचं त्यांनी म्हटलंय की ती व्यक्ती म्हणजे नेहरू. आता असं ते आंबेडकरांनी उल्लेख केलेला नाही आहे, पण सगळ्यांना माहिती होतं की ती व्यक्ती म्हणजे कोण असं. आणि त्यामुळे तुम्ही काही काळजी करू नका, तुम्ही तुमच्यानुसार तुमचा खटला चालवत राहा, सावरकर निर्दोष सुटतील, असं त्यांनी एक स्टेटमेंट, मूळ स्टेटमेंट आलेलं होतं. काळपत्र जे होतं आपले मामाराव दातेंचं, पुण्यातले शंकरराव मामाराव दाते, त्यांच्या त्या काळपत्रात त्यांनी टाकलं होतं. त्याचा उपयोग करून विश्री जोशी आणि मनोहर माळगावकर यांनी केला. विश्री जोशी हे अत्यंत सखोल चिंतन करणारे अभ्यासक आहेत. हे एक पत्र सोडलं तर बाकी त्यांच्या कुठल्याही पुस्तकामध्ये असं कुठलं काही चूक काढावी किंवा हे करावं असं मला वाटत नाही. ही चूक पण नाही आहे, थोडंसं ठिसूळ पुरावा आहे असं मी त्याला म्हणेन. तर ह्या एका गोष्टीचा उपयोग करून आपल्या बऱ्याचशा लोकांनी त्याचं सगळीकडे मांडणी केली. मला माहिती होते की हा पुरावा फारच दुय्यम प्रकारचा आहे. दुय्यम पण नाही, अगदी 3 नंबरच्या 3 लेवलचा आहे. कारण एकतर मूळ जे पत्र होतं त्यात मामारावांनी असं म्हटलं होतं की भोपटकरांनी मला अशी अट घातली होती की माझा मृत्यू झाल्यानंतरच तुम्ही ही आठवण प्रकाशित करा, मी हयात असेपर्यंत ही आठवण तुम्ही प्रकाशित करायची नाही. आता ह्या गोष्टीवर कितपत विश्वास ठेवावा हे फार धाडसाचं आहे. मग ह्याच्यात थोडंसं मी माझ्या पुस्तकामध्ये आक्षेप आणि वास्तव पुस्तकामध्ये हे करताना मी असं स्पष्ट उल्लेख केला की हा दुय्यम प्रतीचा पुरावा आहे, याला व्हॅलिडेट करणारा प्राथमिक पुरावा उपलब्ध नाही. मग त्याच्यात काय करायचं, मग जरा थोडंसं संशोधन करायचे मागे लागलो. असं करता करता मला लक्षात आलं की भोपटकरांच्या जे हयात त्यांचे कोणी मुलगा मुलगी वगैरे असतील तर त्यांना
त्याचा शोध घ्यावा. आम्ही डॉक्टर श्रीराम गोडबोले यांच्या प्रयत्नाने त्यांनी सांगितले की अमेरिकेला त्यांचं कोणतरी राहतं, पण त्यांच्याशी काही संपर्क होऊ शकला नाही. मग असं करता करता अचानक एके दिवशी आपले सोशल मीडिया प्रमुख आहे ते अजय तेलंग यांचा मेसेज आला, अरे मी तुझ्या शेजारी येणार आहे, भेटू आपण. मग मी म्हटलं हो का, ते तुमचे मित्र आहेत का? ते म्हणे हो. म्हणे ते भोपटकरांचे नातू आहेत. मी म्हटलं काय सांगता, मी गेले इतकी वर्ष 20 वर्ष त्याच्या शेजारी राहतोय, पण ते भोपटकरांचा नातू आहे मला माहीत नव्हतं. मी म्हटलं परवाच डॉक्टरांशी तुमचं बोलणं झालं भोपटकरांच्या या गोष्टीबद्दल आणि या गोष्टी जरा आम्हाला बोलायचं आहे. मग मी लगेच त्यांना जाऊन भेटलो. सुदैवाने भोपटकरांना 8 म्हणजे 4 मुलं आणि 4 मुली होत्या, त्यातली एकच मुलगी हयात आहे, ती त्यांची आई होती. मग त्यांना जाऊन भेटलो आणि त्यांना ही सगळी गोष्ट सांगितली, विचारली मी. तर त्या म्हणाल्या की स्वतः मी गांधी येथे खटल्याच्या वेळेला माझ्या वडिलांच्या बरोबर दिल्लीमध्ये होते, त्या माझं वय 5 वर्ष होतं. पण एकंदरीत तेव्हा मला काय कळत नव्हतं, पण एकंदरीत त्यावेळेचं वातावरण, घरामध्ये अशा गोष्टी बोलल्या जातील नाही किंवा एकंदरीत सगळं हे बघता नंतरसुद्धा वडिलांशी चर्चा करताना मला असं वाटत नाही की हा किस्सा खरा आहे. म्हणजे हे एकंदरीत कोणतरी काहीतरी अफवा वावड्या उठाल्यात असं मला वाटतं. मी म्हटलं बरं ठीक आहे. म्हणजे एक आपल्याला त्यांच्या कुटुंबियांकडनं व्हॅलिडेट करून मिळालेलं आहे. दुसरा मला पुरावा असा सापडला की डॉक्टर बाबासाहेब म्हणजे एक आंबेडकर माझा एक मित्र आहे, चांगला तटस्थ मित्र आहे. त्यांनी असे फेसबुकवर मांडणी केली, मला इंदूरकर का नांदूरकर काही नागपूरचा आहे तो. त्यांनी सांगितलं विक्रम संपतच्या पुस्तकात पण हा किस्सा टाकलेला आहे. त्यामुळे लगेच त्या लोकांनी त्या संपतला पकडलं की तुम्ही हा किस्सा म्हटला, ह्याला पुरावा काय म्हणून. त्यांनी असं म्हटलं की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना ड्रायव्हिंग येत नव्हतं, ते एकटे कधी ड्रायव्हिंग करत नव्हते आणि त्याचे जे काही किस्से आहेत, त्यांच्या पत्नीने त्यांना ड्रायव्हिंग शिकायचा प्रयत्न केला, खूप केलं वगैरे, त्यांना काही येत नव्हतं. मग आणि त्याच्यात असा उल्लेख आहे की स्वतः आंबेडकर ड्राईव्ह करून गेले, ड्रायव्हर घेऊन गेलेले नव्हते, असा तो किस्सा आहे. त्यांनी सांगितलं की असं असल्यामुळे हा किस्सा खरा नाही आहे. मग मला पण ते पटलं आणि मग त्या गोष्टी मी बघितलं तर खरं होतं की डॉक्टर आंबेडकरांना शिकवायचा त्यांनी प्रयत्न केला, पण त्यांना काही जमलं नाही. पण माझा हा किस्सा खोटा आहे का, किंवा त्यात आंबेडकर भोपटकर तुम्ही भेट सोडून द्या, पण सावरकरांना ह्याच्यात गोवलं, यासाठी दुसरा काय पुरावा सापडतोय का? तो सुदैव तो सापडला. तो कुठला सापडला? तो अमेरिकन एक डिप्लोमॅट होता, त्याचं नाव डोनोवान. तो डोनोवान भारतामध्ये आला होता गांधी त्या खटल्याच्या त्या काळामध्ये, आणि आपले जे सरकारी वकील होते त्या खटल्याचे, दफ्तरी CK दफ्तरी, त्यांना तो भेटला आणि दफ्तरी त्यांना म्हणाले की विनाकारण ह्या सावरकरांना गोवलेलं आहे, फक्त नथुराम आणि आपटेपुरता हा खटला मर्यादित ठेवला असता तर चाललं असतं, त्यामुळे बाकीचे जे आहेत आणि विशेष करून सावरकर यांना ह्याच्यात विनाकारण गोवलेलं आहे. आणि त्या डोनोवाननी अमेरिकेला पत्र पाठवून हा सगळा किस्सा सावरकर दफ्तरी यांच्या नावासकट त्याचा उल्लेख केला आणि ते डॉक्युमेंट डॉक्टर पंकज फडणीस यांना अमेरिकेमध्ये मूळ डॉक्युमेंट सापडलं. ते त्यांनी प्रकाशितही केलं. मग त्यांच्या परवानगीने मी माझी पुस्तकंसुद्धा घेतलं आणि मग मी खाली मांडणी अशी केली, आंबेडकर भोपटकर ह्यांची भेट झाली, ह्याला जरी पुरावा उपलब्ध नसला तरी ह्याच्यामध्ये जो मूळ मुद्दा जो आहे की सावरकरांना यात गोवलेला आहे, तो मूळ मुद्दा या पत्रामुळे त्याचं व्हॅलिडेशन होत आहे. म्हणजे मांडणे तुम्ही हा होता किस्सा, एखादा पुरावा दुय्यम असेल पण त्या दुय्यम पुराव्याला प्राथमिक पुरावा सपोर्टिव्ह नसेल तर त्याची उल्लेख करू नये आणि करताना जपून सांभाळून, जसं मी म्हटलं की हा किस्सा खरा आहे की नाही माहीत नाही, पण त्याला मूळ मुद्द्याला व्हॅलिडेट करणारा पुरावा आम्हाला सापडलेला आहे. तर अशा प्रकारे हे थोडंसं आपल्याला सगळं तपासून बघावं लागतं. ह्याच्यामध्ये काळ खूप जातो, मला किमान 2 वर्ष लागली ह्या सगळ्या व्हॅलिडेशन करायला वगैरे. दुसरा एक मुद्दा असा आहे की आपण एखादी गोष्ट सापडली की लगेच अरे युरेका म्हणून आपण लगेच नाचायला लागतो. तर एक उदाहरण देतो. आता हे किस्से सगळे जे घडलेत किंवा हा जो मी किस्सा सांगणार आहे, हे ज्यांनी शोधलं, ज्यांनी मांडणी केली, हे सगळे माझे मित्र आहेत. पण तरी मला असं वाटतं की खूप सांगणं गरजेचं आहे. ABP माझावरती एक 3-4 वर्षापूर्वी त्यांनी एक छोटासा 15 मिनिटाचा कार्यक्रम केला होता की शिवाजी महाराज आणि समर्थ रामदास स्वामी यांच्या संबंधावर प्रकाश टाकणारा नवीन पुरावा आलेला आहे. मी नावं सांगत नाही कारण सगळे माझे मित्र आहेत, त्यामुळे मी कोणी शोधलं काय केलं मी काही सांगत नाही. लंडनमध्ये जी समर्थ रामदास स्वामींचं एक पत्र होतं, ते त्यांनी सांगितलं सापडलं आणि सापडल्यामुळे आता जे आपण म्हणतो की त्यांची भेट झाली होती का, खरंच झाली नव्हती का वगैरे अशा गोष्टी, त्यांनी सांगितलं की ह्या पत्रामुळे त्यांच्या संबंधावर प्रकाश पडणार आहे. मी सगळा कार्यक्रम पूर्ण ऐकला. तर गंमत अशी होती की ते पत्र ऑलरेडी भारतामध्ये सगळीकडे उपलब्ध आहे, सगळ्यांनी ते छापलेलं पण आहे. पण विरोधकांचं म्हणणं असं होतं की हे मूळ पत्र नसून ती त्या मूळ पत्राची नक्कल आहे, ज्याला आपण म्हणतो की झेरॉक्स कॉपी आहे किंवा उतरवून घेतलेला आहे. त्यामुळे जोपर्यंत मूळ पत्र सापडत नाही तोपर्यंत हा पुरावा काही खरा ठरत नाही. मूळ पत्र सापडलं, मूळ त्यांच्या त्या हस्ताक्षरामधलं होतं रामदास स्वामींच्या, म्हणजे हा नवीन पुरावा होता का? मुळीच नाही.
नवीन प्रकाश पडणार होता का? मुळीच नाही. जो पुरावा आपल्याकडे उपलब्ध होता त्याला व्हॅलिडेट करणारा पुरावा फक्त आपल्याला सापडला, इतकाच त्याचा तो अर्थ होता. संशोधनकर्त्याचं महत्त्व एवढंच आहे, त्यांनी मूळ पुरावा शोधून काढला, पण त्यातले मुद्दे ते सगळं त्याचं कॉपी पेस्ट जे आहे त्यातलं झेरॉक्स प्रत आपल्याकडे ऑलरेडी उपलब्ध होती. त्याच्या बेसवरती सगळ्या लोकांनी लेखन केलेलं आहे आणि आपण सध्या जी काय मांडणी करतो शिवाजी महाराज आणि समर्थांची संबंध, त्यांची भेट वगैरे, ते सगळी त्याच्या बेसवरच करतो. त्यामुळे मग मी त्या सगळ्यांना म्हणालो की तुम्ही तुमचं संशोधनाचं तुमचं हार्दिक अभिनंदन, आणि हे संशोधन अत्यंत गरजेचं होतं, पण लगेच तुम्ही युरेकाहून हुरळून न जाता मांडणी करताना ती अशी मांडणी करायला हवी की हा नवीन प्रकाश पडत नाहीये. विरोधकांचा जो आक्षेप होता की तुम्ही जी मूळ सापडत नाही, ते आपल्याला सापडलंय, आणि त्याचा आमचं जे मूळ म्हणणं होतं ते मूळ म्हणणं आता त्याच्यावरती शिक्कामोर्तब झालेलं आहे. त्यामुळे आपण मांडणी करताना लगेच एखादं पत्र सापडलं की युरेका युरेका असं न ओरडता शांतपणे सगळं आजूबाजू सगळं चेक करणं गरजेचं असतं. आणि मला असं वाटतं की संशोधक वृत्ती ही त्यासाठी लागते. इंजिनियर आणि डॉक्टर आणि शास्त्रज्ञ म्हणजे संशोधक, म्हणजे आपले आप्पा जे शास्त्रज्ञ आहेत, त्यांचा मूळ हा पिंड नेहमी असा ॲनालिटिक माइंडचा आणि संशोधनाचा असतो. म्हणजे आप्पांचाच तुम्हाला एक किस्सा सांगतो. एकदा खास मेकिंग ऑफ ह्याच्यामध्ये आपण सांगितलं की वसुदेव बळवंत फडक्यांचं स्वदेशीचं कार्य जे आहे त्याच्याबद्दलचं मी वाचलेलं आहे, पण मला त्याचे मूळ फोटो मला काही सापडला आहे, त्यामुळे मला ते काही घेता येत नाही आहे. जर समजा दुसरं कोणी असतं तर मला असते ठीक आहे, दुय्यम पुराव्यांना आपण छापून टाकू, चला काय हरकत आहे. पण ते संशोधक वृत्तीचे होते, ते शास्त्रज्ञ आहेत, त्यामुळे मला जोपर्यंत मूळ सापडत नाही तोपर्यंत मी मांडणी करणं धाडसाचं होईल. आणि सुदैवाने ते सगळे मूळ फोटो माझ्याकडे होते, मग मी ते त्यांना दिले आणि मग त्याच्यापुढे त्यांनी त्याचा चांगला उपयोग करून घेतला. तर तुम्हाला ही संशोधकीय वृत्ती असणं गरजेचं असतं, आणि ती मला असं वाटतं की आता फक्त इंजिनियर डॉक्टरांनाच असते असं नाही आहे. आपले गह खरे होते, गजानन मेंदळे आहेत, हे काही इंजिनियर डॉक्टर वगैरे नाही, शास्त्रज्ञ पण नाही आहेत, पण त्यांची संशोधन वृत्ती खूप मोठी आहे. आता मध्येच मी असा किस्सा ऐकला, त्यांचं जे सध्या पुस्तक येते गजानन मेंदळ्यांचं, त्यातला एक पत्र लंडनवरनं त्यांना काहीतरी यायचं आहे, ते अजून 6 महिने गेले आलेलं नाही आहे, म्हणून ते त्यांचं प्रकाशन थांबवलेलं आहे. जोपर्यंत लंडनचं ते पत्र येत नाही, मूळ पत्र, तोपर्यंत ते पुस्तक प्रकाशित करणार नाहीत. इतकी त्यांची त्या मूळ कागदपत्राची त्यांची की ते असा हव्यास म्हणा किंवा वृत्ती जी असते की ते आल्याशिवाय मी त्याच्यात त्यांना डॉक्युमेंट, त्याचं जे काही मूळ गोष्टी आहे ते सगळे त्यांना माहिती आहेत, त्यांच्याकडे झेरॉक्स कॉपी आहे, पण मूळ पत्र बघितल्याशिवाय मी प्रकाशित करणार नाही. थांबलेले आहेत ते, असं कळालं की ते आलेलं पण आहे आणि लवकरच त्यांचं पुस्तक ते येईल. 1800 पानांचं काय ते पुस्तक आहे त्यांचं ते. तर ही संशोधकीय आपल्याला हे गोष्टी करणं आवश्यक आहे. दुसरी गोष्ट, मी तुम्हाला सावरकर वांगले किस्से सांगतोय कारण माझा सावरकरांचाच अभ्यासक आहे. मी काही इतिहासाचा सगळ्या ह्याचा अभ्यास करत नाही. मला उद्या कोणी सांगितलं तुम्ही समर्थ रामदास स्वामी, शिवाजी महाराज, पेशवे यांच्यावरती बोला किंवा लिहा, तर मी सरळ सांगतो माझा त्या व्यक्तींवरती बेसिक त्यांचं सगळं मी वाचलेलं आहे, पण त्यांच्यावर मी संशोधन केलेलं नाही आहे. मला मोडी येत नाही, मला फारसी येत नाही, मला उर्दू येत नाही, त्यामुळे मी त्या व्यक्तींच्या चरित्राचा संशोधक नाही आहे, अभ्यासक पण नाही आहे, मी वाचक आहे फक्त. तर त्यामुळे त्याची सगळी तुम्हाला उदाहरणं देतोय त्या व्यक्तींची. दुसरी गोष्ट अशी की आपण एखादी गोष्ट मांडणी करताना आपण म्हणतो की नॅरेटिव्ह सेट करायचं आहे. त्याच्यासाठी संशोधन आपल्याकडे आहे, पुरावा आहे. काही गोष्टी अशा असतात की त्या मांडणं आपल्या दृष्टीने थोडंसं धोकादायक असतं किंवा हानिकारक असतं. उदाहरणार्थ सुभाषचंद्र बोस आणि सावरकर संबंध, त्यांचे हे वगैरे सगळ्या गोष्टी आपल्याला माहिती असतात. तर त्यातला असा किस्सा आपल्याला माहिती आहे की चित्रपट तर त्यात पण तो किस्सा घेतला होता. सावरकर आणि नेताजींची भेट झाली, त्यांनी एक पत्र दाखवलं आणि सांगितलं की तुम्ही इथे काय थांबू नका, तुम्ही निघा फॉरेनला. मग बोस तिकडे गेले, सगळं त्यांनी ते एक मोठं कार्य उभारलं INAचं वगैरे. धनंजय गिरांच्या पुस्तकामध्ये असा उल्लेख आहे की सिंगापूर रेडिओवरनं त्यांनी असं एक भाषण केलं सुभाषचंद्र बोसांनी की सध्या जे आम्हाला सैनिक उपलब्ध होत आहेत त्याचं एकमेव कारण म्हणजे सावरकरांचं सैनिकीकरणाचं धोरण. आता मजा अशी आहे की हे सावरकरांचं आपलं बोसांचं हे भाषण आता त्यांनी धनंजय गिरांनी रेफरन्स दिला आहे तो इंडियन इंडिपेंडन्स लीग या पत्राचा. हे रासबिहारी बोसांचं पत्र, म्हणजे त्यांचं ते वृत्तपत्र ते होतं. ते कुठेही सध्या सापडत नाही आहे. भारतात तर नाहीच आहे, जपानला जाऊन बघावं लागेल ते आता काय आहे ते. मग आम्ही बऱ्याचशा लोकांनी बोसांची जी काय म्हणतो आपण भाषणांचं जे काही कलेक्शन्स आहेत ती बघितली, तर त्याच्यावरती आपल्याच काही लोकांचा असा आक्षेप होता की डाव्यांनी, कम्युनिस्टांनी ते त्यावेळेचं त्यांचं भाषण उडवून टाकलेलं आहे आणि सोयीस्कर छापलेलं आहे. मी म्हटलं असू शकतं, सांगता येत नाही, पण मला नेटवरती
हे भाषण साधारणतः 41-42चं होतं काय 40-41चं काहीतरी होतं. मला 44 का 46 सालचं नेताजी सुभाषचंद्र बोसांचं भाषणांचा सगळा संग्रह सापडला. त्याच्यामध्ये मी बघितलं त्या डेटला आणि त्या वेळेला बोस सिंगापूरला असून रेडिओवर त्यांनी कुठल्याही प्रकारचं भाषण केलेलं नाही आहे. तर त्यामुळे ही गोष्ट कितपत तथ्य आहे ह्याचं मला अजून माहीत नाही. उद्या कदाचित तो इंडियन इंडिपेंडन्स लीगचा हे सापडला तर हे म्हणणं खरं ठरेल. पण सध्या तरी मी ह्या पुराव्याचा म्हणजे सुभाषचंद्र बोसांनी सावरकरांचं कौतुक केलं असं मी कुठेही मांडणी करत नाही. माझ्या पुस्तकामध्ये बोस आणि सावरकर यांचा वेगळा चॅप्टर टाकला आहे, पण त्यात मी ह्या गोष्टीचा उल्लेख केलेला नाही. कारण तो आपल्याला सध्या हानिकारक आहे. आपल्या लोक येऊन म्हणतील पुरावा कुठे आहे, मग पुरावा दाखवला की ते म्हणा ते तुमच्या धनंजय केरांचा पुरावा आहे, ते तुमचे सावरकरवादी होते, ते काही पण लिहितील, तुम्ही त्याला ते काही खरं ठरत नाही काही. मग त्याला मूळ पुरावा जोपर्यंत सापडत नाही तोपर्यंत त्याचा मी उल्लेख करणार नाही. उद्या मूळ पुरावा सापडला की ते आहे ते मी मांडीन, कारण ते आपल्याला सोयीस्कर आहे. पण आता मांडणी केलीच पुरावा नसताना तर सध्या त्याला धोकादायक आहे. आपल्या विश्वासार्हतेवरती प्रश्नचिन्ह निर्माण होऊ नये ह्याची पण काळजी आपल्याला घ्यावी लागते. विक्रम संपत हे जसं मग अशी म्हणत होतो किस्सा त्यांनी टाकला आंबेडकर आणि भोपटकरांचा. बऱ्याच लोकांनी म्हटलं की संपत यांच्या ह्या एका किस्स्यामुळे त्यांची दोन्ही पुस्तकं आम्ही आता डिसोन करतो. आम्हाला वाटतं संपत हे खूप मोठे लेखक आहेत आणि त्यांनी खूप महान कार्य केलेलं आहे, त्यामुळे पण ह्या एका किस्स्यामुळे आम्हाला कळतं की ह्यांच्या सगळे गोष्टी सगळे दुय्यम पुरावे उपलब्ध आहेत. मग त्याला आम्ही सांगितलं एका किस्स्यामुळे शेवटी मनुष्य असतो, चुका होत असतात, त्यामुळे एका किस्स्यामुळे तुम्ही दोन्ही पुस्तकं डिसोन करू नका. सगळे पुरावे तुम्ही उलटपालट सगळे चेक करून बघा आणि तुम्हाला नाही पडलं तर तो तुमचा कॉल आहे. पण फक्त एका उतार्यावरनं तुम्ही हा निर्णय घेऊ नका. तर हे संशोधन करताना चिकित्सक वृत्ती जशी लागते तशी मांडणी करताना आणि काही सापडल्यावरती थोडंसं आपल्याला तारतम्य बाळगून त्याचे परिणाम कसे काय होतील हेही बघावं लागतं आणि नंतरच आपल्याला मांडणी करावी लागते. आणि बाकी आम्ही काय लेखन तुम्ही कसा करावा हे काय मला वाटतं तुम्हाला सांगायची गरज नाही. तुम्ही सगळे अगदी एस्टॅब्लिश लेखक आहात. फक्त ते लेखन करताना मला असं वाटतं साधारणतः आपली जे एक हिंदुत्ववादी लोकांच्या मध्ये थोडंसं एक तुटवडा किंवा कमतरता आहे ती अशी वाटते. आपलं बहुतांश लोकांचं लेखन हे पाल्हाळिक आणि भक्तिमय असतं. ते थोडंसं टाळून मूळ मुद्द्याच्या वरती आपण येऊन ते लेखन केलं तर ते सामान्य लोकांना जास्त अपील होईल, ते जास्त पोहोचेल आणि आपल्या डॉक्युमेंटला काहीतरी अर्थ आहे असं वाटेल. ज्या पुस्तकाचा हेतूच भक्तिमय लिखाण करणं, तसं लिहिणं, ललित कादंबरी आहे त्याला ठीक आहे, पण जे संशोधनात्मक आहे त्याच्यासाठी तर निदान आपण मला असं वाटतं की तारतम्य बाळगावं. म्हणजे ते अगदीच द्वेषाने टीका करा का असं ती पुस्तकही होताना नाही की अगदी खूप विनाकारण कौतुक केलं असं येतं. तटस्थपणे आपण लिहू शकतो आणि हिंदुत्व विचारांमध्ये वैचारिक जो एक मोठी पोकळी आहे ती पोकळी भरून निघायची असेल तर आपल्याला आपली मांडणी शॉर्ट अँड स्वीट संशोधनाच्या आधारावर बेस्ट, ते पण प्राथमिक संशोधन, दुय्यम नको, ह्याच्यावर आधाराला पाहिजे. आणि एक विषय एकाने सगळ्या लोकांनी कसं आहे की आपल्याला ठरवायचं आहे आता की तुम्हाला बहुश्रुतता हवी आहे का पांडित्य हवं आहे. बहुश्रुतता म्हणजे काय, तुम्हाला आर्यन थिअरीवर तुम्ही बोलता, तुम्ही मध्ययुगीन कालखंडावर बोलता, तुम्हाला सावरकर माहिती आहे, तुम्हाला आफ्रिकेमधला इतिहास माहिती आहे, तुम्हाला अमेरिकेचा इतिहास माहिती आहे, तुम्हाला संघाचा इतिहास माहिती आहे, तुम्हाला हेडगेवारांचं चरित्र माहिती आहे आणि तुम्हाला फिडेल कॅस्ट्रो चरित्र सुद्धा माहिती आहे. हे राहणार बहुश्रुतता. असे लोक असतात, त्यांच्याबद्दल मी त्यांना आदरच आहे आणि असे लोक खरंच आहेत, जेन्युअन आहेत. शंकर अभ्यंकर आहेत, सचिंद्र शेवडे आहेत, त्यांना ते खरंच बहुश्रुत लोक आहेत. पण त्यांची एक ती देवानी बनवलेली एक स्पेशल एडिशन असते. प्रत्येक व्यक्तीला ते जमतं असं नाही आहे. सामान्य माणसाला आपण सामान्य आहोत का असामान्य ते आपण ठरवायचं. सामान्य असो तर मग तुम्ही असामान्य असाल तर मग ठीक आहे, तुम्ही व्हा शंकर अभ्यंकर आणि शेवडे गुरुजी. पण तुम्ही सामान्य असाल, आपण आपल्या मर्यादा ओळखायला हव्यात. त्यामुळे एकच विषय घेऊन आता एकाने समजा आता इतिहास संकलन समिती आहे, त्यांनी मध्ययुगीन कालखंडावर फोकस केलेला आहे. मी सावरकर घेतलेला आहे. आपले मिलिंद सबनीस आहेत, त्यांनी जवळजवळ 10 ते 15 वर्ष वंदे मातरम हा फक्त एकच विषय घेऊन त्याच्यात ते इतकं सखोल संशोधन करत आहेत. तर हा एक विषय घेऊन मेंदळे गुरुजी आहेत आपले, गजानन मेंदळे, शिवाजी महाराज याच्यात जवळजवळ 35 वर्ष लेखन संशोधन करत आहेत. तर असं करून तुम्ही त्याच्यामध्ये तज्ज्ञता मिळू शकता आणि त्याच्यात मग ते कशी मांडणी करायची, काय करायची हा पुढचा भाग आहे. पण त्यात पहिले मी सावरकरांचा अभ्यास सुरुवात केली साधारणतः 2008 साली. अगदी म्हणजे किरांच्या चरित्रापासून सुरुवात केली आणि नंतर हळूहळू डेव्हलप होत
11 वर्षानंतर 2019ला माझं पुस्तक आलं. माझा पहिला लेख सुद्धा 2015 साली छापून झाला होता. कारण मी ठरवलं होतं की हा सेन्सिटिव्ह विषय आहे आणि विनाकारण उगीच काहीतरी म्हणजे 100 सावरकर लेखांपैकी एक लेख माझा आहे असं मला नको होतं. काहीतरी वेगळं हवं होतं. अक्षय पाणी वाचतो ह्याच्यापूर्वी बरीचशी 8 पुस्तकं येऊन गेली जवळजवळ 7 ते 8 मोठ्या लेखकांची वगैरे. पण त्याचं मांडणी ही थोडीशी डायरेक्ट विरोधकांवरती द्वेषात्मक तुटून पडणं, भक्तिमय हे करणं अशा प्रकारची होती. मी अशा प्रकारे कुठल्याही माझ्या पुस्तकामध्ये मी गांधी नेहरूंना कुठेही अपशब्द शिव्या घातलेल्या नाही आहेत. त्यांचा आदर ठेवून नम्र मतभेद नोंदवलेले आहेत. तर अशी मांडणी करून मला ते पुस्तक अकॅडमिकली पोहोचवायचं होतं. ते मी पोहोचवलं आणि कदाचित त्याच्यामुळे हिट झालं असं माझं म्हणणं नाही आहे. ते हिट व्हायचं पूर्णपणे श्रेय एकाच व्यक्तीला आहे की ज्यांनी सावरकरांवर सतत टीका केलेली आहे 2019 पासून. मी नाव सांगत ते सगळ्यांना माहिती असेल ते. तर मला असं वाटतं की त्यालाच मी ते पुस्तक खरं अर्पण करायला हवं होतं. कारण त्यांच्या निगेटिव्ह पब्लिसिटीमुळे आमच्यासारख्या सावरकरांच्या पुस्तकांना चांगले दिवस आलेले आहेत. तर हाही त्याचा कॅश करून घेणं हे पण एक आपल्या जसं नरेंद्र मोदींनी त्यांच्यावरती सगळ्या लोकांनी शिक्का मारत गेले गोधरा हत्याकांडानंतर, जसं त्यांनी ते कॅश केलं आणि आज आपल्याला मोदींचा उदय सगळं माहिती आहे. आता त्यांच्याकडे तशी पात्रता पण होती. नुसतंच ते कॅश करून एका काळानंतर तुम्ही त्याचं सगळं फोल ठरतं. त्या पण ते कॅश करता येणं हे पण महत्त्वाचं असतं. तसं ते त्या निमित्ताने आम्ही ते कॅश करून पुस्तक तेव्हा आणलं असं नाही, पण जसे ते पुस्तकाचं नशीब होतं तेव्हा ते आलं. तर तसं मला असं वाटतं की ह्या गोष्टी आपण पाळल्या संशोधन लेखनामध्ये तर आपण जी वैचारिक कमतरता आपल्याकडे आहे ती भरून निघेल आणि जे हिंदुत्व आपलं सध्या तळागाळापर्यंत ग्राउंड लेवलला सामाजिकदृष्ट्या पोचलेलं आहे ते अकॅडमिकदृष्ट्या सुद्धा पोचेल. कारण अकॅडमिकदृष्ट्या पोचलं तर उद्या जग ते रेफर करून जगामध्ये त्याला एक प्रकारे मान्यता मिळण्यापेक्षा ॲटलिस्ट त्याचा दुरुपयोग करून टीका टिप्पणी करून त्याच्यावरती काही भलतं सलतं काही चर्चासत्र झालं मध्ये डिस्मॅन्टलिंग ग्लोबल हिंदुत्व सारख्या गोष्टी होणं आपल्याला टाळता येतील असं मला वाटतं. ह्यात काही विशेष अजून मला वाटत नाही की काही विशेष सांगण्यासारखं आहे. तू समजा एखाद्या कुठले मुद्दे असतील तर आपण प्रश्नोत्तरामध्ये ते कव्हर करू शकू. थोडीशी वेळेची मर्यादाही आपल्याला तर मला वाटतं प्रश्नोत्तरं असतील तर घ्यायला हरकत नाही. तुम्ही जेव्हा पुस्तक लिहिताय तर पुस्तक लिहायला सुरुवात करायच्या आधी त्याच्यामध्ये जे काही तुम्हाला नोट्स लागणार असतील किंवा जे काही संदर्भ लागणार असतील ते तुम्ही कसे जमवता आणि ते कसे हाऊ डू स्टोर इट की तुम्हाला लागेल तेव्हा त्याच्यातले तुम्हाला संदर्भ काढता येईल की परत प्रत्येकाला पुस्तक काढून वाचायचं नसतं. हो बरोबर. तर येस येस. ते कसं करता? हां, म्हणजे आता एक त्यातलं थोडंसं देणगी म्हणता येईल की सावरकरविषयी फक्त एकच फोकस असल्यामुळे माझ्याबरोबर अगदी पृष्ठ क्रमांक वगैरे नाही, पण कुठला चॅप्टर आणि कुठपर्यंत साधारणतः अंदाज मला असतो. पण आता खूप पसारा वाढल्यामुळे आता मी असं करतो की त्याच्यामध्ये एक बुकमार्क मिळतात आपल्याला देशी पुस्तक बुकमार्क नाही जसे पिवळ्या त्याला मी शब्दच विसरलो स्टिकी नोट्स मिळतात. मी पुस्तकावर खुणा करत नाही कधीच. पुस्तक त्यांनी फार खराब दिसतं नंतर खूप वाईट दिसतं त्यामुळे पुस्तकावर खुणा मी करत नाही. तर स्टिकी नोट्स करून त्याचा पृष्ठ क्रमांक लिहून ठेवायचं. पुस्तक वाचून झालं की आपली एक वही मेंटेन करतो मी. लेखी करा किंवा तुम्ही सध्या आता सगळ्यात सोपं कॉम्प्युटरवरती सॉफ्ट कॉपी ठेवा. पुस्तकाचं नाव लेखक प्रकाशन वर्ष आवृत्ती कितवी आहे ते आणि कुठला प्रकाशक आहे. म्हणजे आता कसं असतं की कृष्ण प्रकाशन म्हटलं तर ते ठाण्याचं पण एक आहे आणि कोल्हापूरचं पण आहे. त्यामुळे ते कुठला प्रकाशक त्याचं ते ठिकाण पुणे ठाणे मुंबई वगैरे काय ते सगळं लिहून ठेवतो आणि खाली पृष्ठ क्रमांक लिहून फक्त एक काय म्हणतो त्याला सगळं कॉपी पेस्ट करून लिहित बसत नाही कारण त्यात फार वेळ जातो. मग तुमचं पुस्तक 2च्या ऐवजी 20 वर्षांनी येईल ते. मूळ मुद्दा जो असतो किंवा हां सावरकर नेताजी संबंध तर त्याचा पुस्तक मी ते फक्त नोट करून ठेवतो. आणि बाकी PDF असेल तर मग सगळ्यात PDFला काय आजकाल सगळं त्याला ऑप्शनच असतो इतके तुम्ही त्याला हायलाईट करू शकता ते सेव्ह करू शकता. हार्ड कॉपीजना असं करतो मी किंवा काही ज्यांना आवडतं त्यांनी खुणा पण करा काही प्रश्न कारण माझ्याकडे हर्षेंची काही बरीचशी पुस्तकं मला मिळाली होती. त्या हर्षेंच्या सगळ्या पुस्तकात त्यांनी खुणा करून सगळी कॉमेंट्री करून ठेवली होती. इतकंच काय स्वतः स्वातंत्र्यवीर सावरकर या सगळ्या पुस्तकावरती 3 पेन्सिली घ्यायचे काहीतरी म्हणतं हिरवी निळी काळी असं काही त्याच्यात 3 पेन्सिली का पेनं घ्यायचे आणि सगळ्या खुणा करून सगळी कॉमेंट्री लिहून ठेवायचे सावरकर सुद्धा. तसंही तुम्ही करू शकता प्रत्येकाच्या लायकिंगनुसार ते आहे. मी एक सजेशन दिलं तर चालेल. हो हो अगदी म्हणजे अगदी संशोधनात्मक आहे म्हणून मी स्वतः सायंटिस्ट आहे म्हणून सांगते की जर तुम्हाला असं काही करायचं असेल तर मूळ पुस्तकाचे
एक साईडला म्हणजे कोरी आणि एक साईडला छापील असं करून तुम्ही ते बाइंड करून त्याच्या हां against तसंही करतात, बरोबर. हो तसंही करतात. काही ते लोक कागद बिगत पण लावतात ते. पण मग ते थोडंसं त्याला की सगळं लिहितपेक्षा ते थोडंसं त्याला मार्किंग करता येतं. जसं मगाशी स्टिकी नोट्स तुम्ही छोटे वापरा किंवा मोठी कागद लावा. पण तिथे तुम्ही हे करून ठेवा आणि काय म्हणतो आपण त्याला, मला असं वाटतं की सॉफ्ट कॉपी केली तर ते शोधायला सोपं पडतं. उद्या आपली म्हणजे समजा सॉफ्ट कॉपी झाली 100 पानांची, तर ते कंट्रोल एफ करून आपल्याला शोधायला सोपं पडतं. आणि शक्यतो इंग्लिशमध्ये स्टोअर मी करतो, कारण ते शोधायला सोपं पडतं. मराठीमध्ये शोधणं फार अवघड होतं. म्हणजे मराठी माझं वाईट आहे असं नाही, पण ते उकार फ पण जो असतो तो आपण टाईप जो करतो तो वेगळा येतो आणि सर्चिंगमध्ये वेगळा येतो. त्यामुळे तो फडकेतला कधी पटकन सापडत नाही असं पण होतं. त्यामुळे इंग्लिशमध्ये शक्यतो मी करतो, कंट्रोल एफ करायला सोपं पडतं. आणि किंवा काही काही लोक फोटो काढतात, असंही करतात. फोटो काढून त्या पर्टिक्युलर पॅराग्राफचा कॉम्प्युटरवरती स्टोअर करतात. मी काही काहीचं तसं पण केलेलं आहे. काही काही सगळेच मुद्दे मला महत्त्वाचे वाटले म्हणून सगळं फोटोज काढला आणि ठेवून दिला आहे मी. आणि त्याला मग ते एक वेगळा फोल्डर केलेला आहे. सावरकर, मग सावरकरमध्ये त्यांचे सहकारी, मग त्यांच्या आठवणी, हे असे सब फोल्डर पण त्याला आपण करू शकतो. ते सोपं पडतं शोधायला. आणि संशोधनात्मक हे रेफरन्सेस मध्ये प्रत्येक पुस्तकाचा ISBN नंबर असतो, तर तो जर लिहिला हां. गेला तिथे तर त्याला काही काही ISBN नसतो. जुन्या पुस्तकात तर नाहीच आहे ISBN. हा एक प्रॉब्लेम आहे. आणि तसं सध्याच्या एक मेथॉडॉलॉजीमध्ये मध्ये आहेत प्रकार. त्यातल्या एकामध्ये तुम्ही ISBN टाकू शकता, एकाला नाही टाकलं तरी काही. कारण काही काही असे असतात की काही काही नुसती हे असतात, लेख असतात किंवा काही काही रिसर्च पेपर असतात. रिसर्च पेपरला पण ISBN असतो तसं नाही आहे. तर तो थोडासा एक प्रॉब्लेम आहे बघा. काही नाही पुस्तकाचा, हो रेफरन्स हवा असेल तर तसं. पण ते त्यांनी शोधणं फार, आपण समजा लायब्ररीत गेलो उद्या, तर ते ISBN वरनं शोधणं जरा अवघड पडतं. कारण सगळ्या लायब्ररीमध्ये ISBN नुसार तुम्हाला पुस्तक सर्च करता येत नाही. पण समजा मी उद्या प्रकाशन वर्ष आणि हे लिहिलं, आवृत्ती किती लिहिली, तर सुद्धा मी नगर वाचन किंवा पुणे मराठीमध्ये गेलो तर मला शोधायला ते सोपं पडतं. म्हणून ISBN लिहिलं तर चांगलं आहे, पण याचा उपयोग आपल्याला लेखक म्हणून फार काही होत नाही. एक नुसतं ते नियम फॉलो करणं म्हणून ठीक आहे, ते नियम असतात. हां रेफरन्स म्हणून तो सांगत हां हां तसं ते ते ठीक आहे. फक्त तुम्हाला ते शोधण्यासाठी रिव्हर्स क्रॉस चेक करायला त्याचा काही फार उपयोग होत नाही. मी स्वतः ISBN नाही कधी लिहित. ते फार मग काम वाढत जातं. आणि जी मी बहुतांश पुस्तकं बघितली ती संपतपासून सगळ्यांची, तर कोणीच ISBN लिहिलेलं नाही आहे. अगदी फार मोजके लोक आहेत ते फक्त ISBN लिहितात. मी फक्त म्हणतो हल्ली आपण इकडे तिथे जातो, म्हणजे जिथे जातो तिथे जर आपल्याला काही सापडलं तर व्हॉट्सअप ग्रुपमध्ये वेगळं हो 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 करून मी त्याच्यामध्ये काही असेल ते ऍड करत हो ते स्टार करू शकतो. व्हॉट्सअप आपण एक स्टार करू शकतो. आणि एक मला असं वाटतं की ॲटलिस्ट आपल्या एक 22च्या ग्रुपवरती फक्त असा एक गट म्हणा किंवा काही हे करा की आपल्याला जे काही नवीन सापडेल ते आपण ॲटलिस्ट 22पर्यंत तरी पोचवावं. त्यांनी त्याचा काही करावा ना करावा हा मुद्दा वेगळा. पण सध्या उद्या कोणी काही करणार असेल तर ॲटलिस्ट 22 त्यांना ते प्रोव्हाइड करेल. जसं मी म्हटलं की माझ्याकडे फडक्यांचं होतं, त्यांना ते हवं होतं, मग माझ्याकडनं मी दिलं. समजा अशी आपली काहीतरी रिपॉझिटरी असती की बाबा हां ठीक आहे आपल्याकडे, तुम्हाला लिहायचं आहे का, आहे आमच्याकडे. याचा उपयोग करायला पाहिजे कंपल्शन नाही आहे, पण एक स्टोरेज तरी पाहिजे. आणि सॉफ्ट कॉपीच आपल्याला काही ती काही मोठं ग्रंथालय वगैरे उभारायचं नाही आहे. तर असं एक काही समजा 22कडनं आपल्याला अशी काही करता आली सोय की बाबा एक कॉम्प्युटरवरती फोल्डर ठेवून द्या सेफ रेफरन्सचा, मुखपृष्ठ म्हणा, काही रेफरन्स बँकसारखं. किंवा मध्ये तर मला एक पुस्तक सापडलं, मी त्या अरुणजी मुलाक त्यांना पाठवलं होतं ते की ते गोविंदराव डावरेंचं एक चरित्र आहे, त्याचा त्यांनी त्याचा समावेश केला नव्हता, त्यांना विचारत त्याला नाही केला आहे, मग त्यांनी त्याचा समावेश नंतर केला. ते पुस्तक आहे ते पुण्यातलेच क्रांतिकारक होते आणि सावरकरांच्या आधीच अंदमानला गेलेले होते, पोर्ट ब्लेअरला नाही, कारण तेव्हा पोर्ट ब्लेअर नव्हतं. आणि तिथे ते जन्मठेप बघून आलेले होते आणि ते पण 3 बंधू होते. म्हणजे चाफेकर बंधूंच्या आधी ते डावरे पुण्यातलेच इथेच पेठेमधलेच 3 बंधू शिक्षा भोगायला लागेल आपल्याला कोणाला माहीत नाही आहे. आणि त्यांचे पंटू धनकवडीला राहतात, ते एअर मार्शल पण होते. त्यांनी ते फॉरेनला जाऊन रिसर्च करून सगळं लिहिलेलं आहे, कारण त्याला भारताचा काही डॉक्युमेंटच नाही आहेत म्हणून. तर अशा ज्या काही गोष्टी सापडल्या तर आपण त्या व्यक्तींना, आता मला ते अरुणजी लिहितात म्हणून मला माहिती होतं म्हणून त्यांना पाठवलं. तर समजा अजून दुसरं कोणी असेल त्यांनी कोणाला शेअर केलं असं, तर आता आम्हाला मिलिंदजींकडनं सावरकरांसाठी त्यांचा विषय वंदे मातरम होता, पण त्यांना जे काही सावरकर संदर्भ सापडलं त्यांनी आम्हाला भरपूर काय काय शेअर केलं. त्याचा आम्ही त्या savarkar.org करता खूप उपयोग केला त्यांचा. लेखन करताना आपली भाषा खूपच सुबोध, साधी असावी.
बहुतांश संशोधकांचं लेखन हे खूप क्लिष्ट आणि बोजड असतं. नुसता रेफरन्सचा भडीमार म्हणजे तुम्ही संशोधक नाही ठरत, की म्हणजे आता ह्या व्यक्तीने इथे आज इथे पाऊल टाकलं, त्याला संदर्भ हा आहे, मग त्याने तिथे आज त्यांनी उडी मारली, इथे त्याला संदर्भ असा आहे. इतकं काही द्यायची गरज नसते तुम्हाला, की इतकं कोण तुम्हाला विचारत नाही की सावरकरांनी उडी मारली, याचा संदर्भ मी कुठून उडी मारली, किती मधल्यावरून उडी मारली. तुम्हाला संदर्भ तो तुमच्याकडे तुम्ही ठेवून द्या ते. पण ते चरित्रात मांडायची तुम्हाला काही गरज नाही आहे, की सावरकरांनी इतक्या एवढ्या व्यासाच्या हॉलमध्ये त्यांनी उडी मारली, मग ते इतके खाली फूट गेले, मग ते आपटले नसते, मग त्याचा काय गुरुत्वाकर्षण नियमानुसार ते इतक्या ह्यानी वरती आले. हे तुम्हाला ते मांडणी करायची गरज नसते. काही काही लोक करतात तसं, तरी ते चरित्र खूप रटाळ होतं. तर तुमची मांडणी खूप क्लिष्ट असता कामा नये, साधी सोपी असावी. उत्कृष्ट संशोधनात्मक चरित्र जर तुम्हाला वाचायचं असेल, अगदी साधं सोपं, तर ते मला असं वाटतं विक्रम संपदेचं पुस्तक ज्यांना इंग्रजी ज्यांना वाटतं त्याचं अतिशय साधं सोपं इंग्रजी संशोधनात्मक लेखन, 2000 पानांचं 2 खंड आहेत त्याचे, पण वाचताना कुठेही कंटाळा अजिबात येत नाही. मराठीमध्ये म्हटलं तर श्री जोशी यांचे तुम्ही पुस्तकं वाचा. खूप अतिशय सोप्या भाषेत पण विथ रेफरन्स दिलेले आहेत आणि त्यांची जी काही चरित्र आहेत ती खूप अननोन आहेत. आपल्याच लोकांना ते काही माहिती नाही आहे त्यांचं. सगळे भारतीय क्रांतिकारकांवर त्यांची चरित्र उपलब्ध आहेत. सावरकरांवर त्याचे 3 खंड उपलब्ध आहेत. तर ते तुम्ही म्हणजे भाषा कशी सोपी, साधी आणि शॉर्ट अँड स्वीट असावी, किंवा मी आत्ताच्या आपल्या ह्या काळातले म्हणता येईल तर म्हणजे विषय क्लिष्ट आहे पण मांडणी खूप सोपी असं म्हणतात. तर तुम्ही डॉक्टर अरविंद गोबल यांचं ख्रिश्चॅनिटी आणि हिंदुस्थान पुस्तक बघा, किंवा डॉक्टर श्रीरंग गोबल यांचं इस्लामचे अंतरंग पुस्तक. खूप छोटं पुस्तक आहे पण सगळे इस्लामचे आयाम, सगळे पैलू, ज्या गोष्टी आपल्याला हव्या सगळे त्यांनी समाविष्ट केल्या आहेत. एक छोटं उदाहरण देतो समारोप करताना. जे मध्ये आपले तबलिकी जे प्रकरण झालं होतं कोरोनाच्या वेळेला, तर तेव्हा तबलिकी सगळी लोक सर्च करायला लागले, कुठे गेलं. पण ते ऑलरेडी डॉक्टरांच्या पुस्तकामध्ये जे भाविस्तांनी प्रकाशित केले त्यांनी अख्खा 1, 2, 3 पेज सब टायटल टाकून तबलिगी म्हणजे काय, ते कुठून आले, ते काय करतात, सगळं त्यांनी शॉर्ट अँड स्वीट मांडलेलं होतं, की ह्याच्यावरती मग आपण रिसर्च करू शकतो. पण आपल्याला बेस्ट डॉक्युमेंट ते पुस्तकामध्ये सगळं सापडतं. तर असं इतकं म्हणजे शेषरावांची पुस्तकं खूप सुरेख आहेत, मला आवडतात ती अशीच असावीत. पण काय होतं, त्याचा वाचक वर्ग कमी होतो. पण शेषरावांनी सुद्धा त्यांचे पहिले सावरकरांचे 2 खंड 600 पानी होते, ते छोटे करून त्यांनी 200 पानी केलेले आहेत आणि ते जास्त हिट झालेत. माझ्याकडे त्यांचे मूळ खंड आहे, मी ते मूळ खंड रेफर करतो. पण सामान्य वाचकांसाठी राजहंसने यांचे 2 शॉर्ट अँड स्वीट खंड काढले होते, ते अतिशय छान आहेत. तर ते मांडणी शॉर्ट अँड स्वीट असते. तुमच्याकडे भरपूर कलेक्शन आहे पण तुम्हाला कळत नाही किती लिहावं. माझं सध्याच्या काळात 200 पानाच्या वरती पुस्तक जाता कामा नाहीये आणि त्याची किंमत सुद्धा 200च्या वर जाता कामा नाहीये. माझ्या सगळ्या पुस्तकांच्या किमती 100-150च्या फती होत्या. तुमचा वाचक वर्ग कमी होतो, किती पण आवड निष्ठा असून दे, पैसा मॅटर आहे. आणि ज्यांना इच्छा आहे वाचायची तर पण त्यांना वेळ नसतो, त्याने 200च्या वर कोणी पुस्तक वाचत नाही. तर भाषा सोपी, पृष्ठसंख्या कमी, पाल्हाळीत न लावता शॉर्ट अँड स्वीट पाहिजे आणि पुस्तकाची किंमत सुद्धा कमी ठेवायला पाहिजे, हे मला असं वाटतं. म्हणजे आणि त्या भाविसाची पुस्तकं तुम्ही बघा की अतिशय उत्तम, पानाची कळी चांगली असते, किंमत पण कमी असते त्याची. धन्यवाद. मला इथे हा जरा एक वेगळा विषय म्हणण्याची संधी दिल्याबद्दल विवारी त्यांनी संधी दिली मला, आणि आप्पाजी या दोघांचेही खूप खूप आभार. आणि तुम्हाला एरवी कधी काही असं काही वाटलं संदर्भ या संदर्भात, मला वाटतं चांगले आपले मिलिंदजी पण आहेत, ते माझ्या जास्त सिनियर आणि उत्तम तुम्हाला मार्गदर्शन करतील. त्यांनी खूप मोठं काम केले ते आहेत, किंवा वाटल्यास मी पण सांगेन, पण मी काय एवढा मोठा नाही आहे. मिलिंदजी इज अ ग्रेट रेफरन्स पॉईंट. संशोधन कसं करावं एका विषयावरती 15 वर्ष एक विषय धरून. थँक्यू. धन्यवाद अक्षयजी. अभ्यासोनी प्रगटावे असा समर्थांच्या उक्तीप्रमाणे त्यांनी संशोधन करताना काय काय काळजी घेतली पाहिजे. आम्ही लेखक म्हणत असताना अशी मागणी येते की पुढच्या आठवड्यात अमुक दिनविशेष द्या लिहून म्हणून, आणि मग असं मागणी तसा पुरवठा करणारे पण लेखक मिळतात, मी पण आहे. पण त्यांनीसुद्धा कसा अभ्यास केला पाहिजे, कशी मांडणी केली पाहिजे, प्रभावी असली पाहिजे, सोपं असलं पाहिजे आणि सातत्य असले पाहिजे, त्याच्यात हव्यास असला पाहिजे. इतकं खूप छान वेगळ्या पद्धतीची मांडणी ही सर्वसामान्य लेखकांनासुद्धा भावेल अशी अक्षयजींनी केलेली. त्याबद्दल मी भाविसाच्या वतीनं कृतज्ञता व्यक्त करतो. नरेटिव्ह काय सेट असलं पाहिजे. स्वराज्य पंचायतीरीत्या आपण सगळा विषय ऐकला. आगामी काळामध्ये येणारी आव्हानं खूप वेगळ्या प्रकारची आहेत. तर ती आव्हानं करताना लेखकाने काय काय काळजी घेतली पाहिजे अशी प्राथमिक आम्ही चर्चाही केली की या सगळ्या लेखक मार्गदर्शक संमेलनामध्ये आम्ही कसा अभ्यास केला पाहिजे, आमची दृष्टी कशी असली पाहिजे, आम्ही कोणत्या कोणत्या विषयांचा हव्यास घेतला पाहिजे. अशा प्रकारच्या सगळ्या मांडणीमध्ये आज आपल्या सुदैवाने भैया जे आहेत,
मी भैयाजींना विनंती करतो की आपण त्यांनी आपल्याला मार्गदर्शन करावं. आदरणीय अक्षयजी, जो डॉक्टर गिरीशराव आपळे, विवेकराव जोशी आणि इथे बसलेले सर्व विद्वज्जन बंधू आणि भगिनींना, मी विचार करत होतो की या सगळ्या मंडळीमध्ये मी कुठे बसतो. तर मला असं वाटतं की अभ्यासू तर नाहीच, संशोधक होण्याची शक्यता नाही याच्या पुढे. त्यामुळे एक सामान्य वाचक म्हणून आहे आणि सामान्य वाचकांच्या काही कल्पना अपेक्षा असतातच. आणि अक्षयजींनी फार चांगल्याने सांगितलं की सोपं असलं पाहिजे, क्लिष्ट असू नये, पण पुराव्यासहित असावं असं वाटतं. काही काही वेळेला असं वाटतं की वाचणाऱ्या व्यक्तीला पुराव्यांपेक्षा ते आतमध्ये किती उतरतं आणि त्याला प्रेरणा किती देतं असा वर्ग फार मोठा आहे. शेवटी वाचनातून व्यक्तीला माहिती मिळाली पाहिजे आणि प्रेरणाही मिळाली पाहिजे. त्यामुळे पण सगळ्या गोष्टींची गरज आहे, संशोधनाची पण तेवढीच आणि महत्त्वपूर्ण गरज आहे. अभ्यासू लोक संशोधक असतातच असं नाही, पण अभ्यासू असले पाहिजेत आणि वाचक वाढले पाहिजेत. म्हणून ते जी सांगितलं की किंमत कमी ठेवावी, पुस्तकाचा आकार लहान ठेवावा. भारतीय विचारसरणीला परवडणारं आहे की नाही मला माहीत नाही, की किंमत कमी ठेवून कसं चालेल वगैरे असं त्यांचा एक मुद्दा राहू शकतो. त्यामुळे फार चांगली चर्चा आणि चांगली माहिती या सगळ्या आजच्या कार्यक्रमामध्ये आलेली आहे. मी एक त्रयस्थ म्हणून म्हणा किंवा समाज जीवनामध्ये वावरत असताना ज्या गोष्टी लक्षामध्ये येतात त्या संदर्भामध्ये फक्त मी थोडक्यात काही बोलणार आहे. आत्ता जी गरज आहे की येणाऱ्या भावी पिढीने कसा विचार केला पाहिजे त्याला दिशा देण्याची आवश्यकता आहे. त्यांनी विचार कसा करावा त्यांनी. मग आपल्या भारतीय चिंतनामध्ये जर व्यक्तीची जी काही एक त्याचं एक वर्तुळ आहे ते स्वतून तो बाहेर आला पाहिजे. म्हणजे जर म्हणायचं म्हटलं तर तो अहममधून बाहेर आला पाहिजे आणि तो वयम झाला पाहिजे. मग हे होण्याकरता जे जे लेखन होणं आवश्यक आहे ते मला असं वाटतं की नवीन पिढीला आज तशी दृष्टी देणारे लोक कमी आहेत. मी पुष्कळ वेळा तरुणांशी गप्पा गोष्टी करताना वर्तमानपत्रामध्ये काय वाचतात असं जेव्हा विचारलं तर ते म्हणे हा प्रश्नच संदर्भहीन आहे, आम्ही वर्तमानपत्र वाचतच नाही. त्यामुळे तुम्ही म्हणताय आमच्यावरती आरोप करू नका वर्तमानपत्र वाचता म्हणून. आणि वाचलंच तर कोणते पानं वाचतात, तर मग ते सिनेमाचं वर्णन असेल. पूर्वी एक सिने पेजच असायचं, मनोहर पंतांना माहिती असतं किंवा बाकीच्यांनाही माहिती आहे. आणि एक सिनेपृष्ठ, दुसरं एक क्रीडापृष्ठ ते आजही आहे. ते वाचण्यापुरती मर्यादा आहे. पृष्ठ क्रमांक 2 आणि संपादकीय किती लोक वाचतात हा एक मोठा प्रश्न आहे. पण ते वाचावं अशी जर आपली अपेक्षा आहे तर ते वाचनाचं पद्धती कशी असावी याच्यावरती. आणि म्हणून मला असं वाटतं की पुढच्या काळातल्या पिढीने विचार कसा करावा अशा दिशेने जर जायचं असेल तर त्याला ज्या पद्धतीने त्याला ते रुचेल, वाचावं असं वाटेल, हा एक मूळ आधार असला पाहिजे असं मला वाटतं. स्वातंत्र्य लढा आणि त्याच्या संदर्भातली ही पुस्तकांची एक मालिका. मी पुस्तकांची यादी तर काही पूर्ण बघितली नाही, इथे आल्यानंतरच मला ते संच हातात आला आहे. त्यामुळे कोणत्या विषयांवरची आहेत ते जवळजवळ 19 पुस्तकं झाली आहेत असं म्हटलं आहे. पण मला जे वाटतं की स्वातंत्र्य प्राप्तीच्या बद्दलची जी वास्तविकता आहे ती आजच्या तरुणांसमोर येण्याची आवश्यकता आहे. मग हा विवेकरावांनी म्हणताना मला 2 ओळी आहे त्याच्या, मी 2 ओळीचा संदर्भ आहे काय. एक केव्हा तरी मी ऐकतो की रणाविन व स्वातंत्र्य कोणा मिळाले,
आणि दुसरीकडे आपण ऐकत असतो की दे दी हमें आजादी बिना खडक बिना ढाल. तर तो आजचा जो तरुण आहे तो म्हणतो यातलं खरं काय आहे, खरं काय आहे? आणि हे जोपर्यंत त्याला खरं जोपर्यंत कळणार नाही तोपर्यंत त्याच्या जीवनाची घडी तशी पाहिजे तशी बसेल की नाही हा एक प्रश्न आपल्यासमोर आहे. पुरुषार्थाशिवाय कसं जीवन होऊ शकतं. आणि म्हणून मला असं वाटतं की या 2 ओळीमध्ये समाज फसलाय म्हणजे फसवणूक केली नाही, अडकलाय. फसलाय म्हणजे तो अडकलाय. हिंदीमध्ये फस गया आहे. तर तो त्यातून त्याला बाहेर काढायचं आहे. आणि म्हणून संभ्रमित अवस्थेतून त्याला जर बाहेर काढायचं असेल तर कोणतरी म्हणतं की स्वातंत्र्याचा लढा केव्हा सुरू झाला, तर 42 साली क्विट इंडिया तिथपासून सुरू झाला असं. थोडं मागे जातो आपण आणि 1857चं स्वातंत्र्य समर हे पुस्तक सावरकरांनी लिहिलं, तिथून एक लढाईची सुरुवात आहे असं वाटतं. एका ठिकाणी पुस्तक लिहिताना त्यांनी लिहिलं की स्वातंत्र्याचं पहिलं समर. म्हटलं हे पहिलं समर आहे की नाही हा पण एक विचार करण्याचा मुद्दा आहे. स्वातंत्र्यासाठी शेकडो वर्षापासून लोक लढत आलेले आहेत. त्यामुळे त्याचा प्रारंभीचा काळ कोणता आहे, तर मला असं वाटतं की ज्या ज्या वेळेला देशावरती आक्रमणं झाली त्या वेळा जे लोक लढाई करता उभे राहिले ते सगळेचे सगळे स्वातंत्र्य समर या यादीमध्ये आले पाहिजेत. ते सगळे आले पाहिजेत त्याच्यामध्ये, ज्यांनी कोणी आपल्या कृतीप्रमाणे आपल्या याच्यामध्ये पुरुषार्थ केला असेल. आणि त्यामुळे 1947 साली जे स्वातंत्र्य मिळालं ते केवळ इंग्रजांच्या याच्यातून आपण बाहेर आलो एवढंच नाही, तर ज्यावेळेला या देशामध्ये मोगली सत्ता आली आणि इथे सत्ताधीश नियुक्त करून मोहम्मद गोरी निघून गेला, तिथपासून पारतंत्र्य सुरू झालं. आणि 47 साली ते पारतंत्र्य संपलं. याचा अर्थ असा आहे की जवळजवळ 1100 वर्षाचं पारतंत्र्य आहे. हे जोपर्यंत आजच्या पिढीला कळणार नाही तोपर्यंत मग काही संभ्रम आणि काही अनेक प्रकारच्या नवीन भ्रामक कल्पना घेऊनच युवा पिढी चालत राहते. मग त्यातून अनेक शब्द येतात. मी कुठल्याही व्यक्तीला डोळ्यासमोर ठेवून म्हणत नाही, पण राष्ट्रपिता, राष्ट्रपती हे शब्द जे येतात हे सगळे संभ्रम निर्माण करणारे शब्द आहेत. हे केव्हा दूर होतील माहीत नाही, पण दूर झाले पाहिजे की नाही, तर माझ्यासारख्याला वाटतं की ते लवकरात लवकर दूर झाले पाहिजेत. कारण पुन्हा एकदा हे प्रश्न आहेत की मग याचा अर्थ असा आहे की 47च्या पूर्वी काही नव्हतंच या देशामध्ये. आणि म्हणून त्या संभ्रमातून लोकांना बाहेर आणायचं अशा प्रकारची एक रोचक पण माहितीपूर्ण असं लेखन जिथे जिथे आज झालेलं आहे त्याचंही सुद्धा एक संकलन आणि कसं करता येईल त्याचा विचार होण्याची आवश्यकता असते असं मला वाटतं. काही आक्रमणांचं प्रत्यक्ष आहेत, काही अप्रत्यक्ष आक्रमणं आहेत. प्रत्यक्ष आक्रमणाचं वर्णन पुष्कळ आपल्याला समजतं, पण अप्रत्यक्ष आक्रमण हे लक्षात यायला सुद्धा खूप वेळ लागतो. आणि त्यावेळेला असं वाटतं खूप वेळा की आपल्या हातातून परिस्थिती निघून गेलेली आहे. कारण ते आक्रमण आहे हे कळायला सुद्धा खूप वर्ष जातात. म्हणजे जेव्हा आज कोणी वयस्क मंडळी भेटतात आणि जेव्हा ते म्हणतात की इंग्रजांचं राज्य बरं होतं, तर हे काय आहे, ते बरं होतं का त्यांना वाटतं, तर हे अप्रत्यक्ष झालेलं त्यांच्या मनावरती झालेलं जे आक्रमण आहे त्या आक्रमणामध्ये ते पूर्णपणे पराभूत झालेले आहेत. आणि म्हणून इंग्रजांचं राज्य बरं वाटतं हे असं वाटणारा वर्ग आहे. देशाची प्रगती इंग्रज आल्यानंतर सुरू झाली अशी एक कल्पना आहेच ना, भ्रामक कल्पना आहे. मग त्याच्यापूर्वी काय होतं, हा जंगलात जंगल होतं, एक रानटी लोक होते, अप्रगत लोक होते, अविकसित होते, काय होतं काय. आणि म्हणून धर्मपालांनी त्यांची जे 10 पुस्तकं लिहिली आहेत, ब्युटिफुल ट्री, मला असं वाटतं की त्याचा नीट पुन्हा एकदा त्याची मांडणी झाली, अनुवाद झाले. मला असं वाटतं की त्याचं एक सिनॉप्सिस पण डॉक्टर अशोक मोडकांनी लिहिलेलं आहे. ते थोडंसं
अक्षयजींनी म्हटलं त्याप्रमाणे थोडं क्लिष्ट वाटेल, पण त्याला आणखीन सोपं करून करण्याची आवश्यकता राहील. त्यामुळे अप्रत्यक्ष आक्रमण काय आहे हे जोपर्यंत समजणार नाही, भूल दिल्यानंतर जशी शल्यक्रिया होते तसं आमचं झालेलं आहे. भूल दिल्यानंतर शस्त्रक्रिया काय केली हे कळणार सुद्धा नाही. म्हणून आत्ता मेडिकल फील्डमध्ये पुष्कळ भ्रष्टाचार चालू आहे, तर तो त्याच्याशी मी जोडत नाही. पण अशा प्रकारची शल्यक्रिया इंग्रजांनी भारतीय समाजावरती केलेली आहे आणि आम्ही त्याच्यामध्ये आनंद मानणारा समाजाचा वर्ग आहे. आणि म्हणून हे अप्रत्यक्ष आक्रमण जे भारतावरती झालं त्यातून भारताला बाहेर काढण्याचं एक मोठं आव्हान तुमच्या आमच्या समोर आहे. आणि म्हणून 75 वर्ष झाली स्वातंत्र्य लढायला, स्वातंत्र्य प्राप्त होऊन. पण स्वातंत्र्य मिळालं की नाही मिळालं वगैरे हे सगळे विचारणीय मुद्दे तसं मला वाटतं. लोकमान्य टिळकांचं प्रसिद्ध वाक्य तुम्हाला सर्व माहिती आहे, आपण त्याचा उपयोग पण करतो. लोकमान्य टिळकांनी फार चांगल्या म्हणजे योग्य प्रकारची भावना व्यक्त करणाऱ्या शब्दांचा उपयोग केलेला आहे. त्यांनी म्हटलं की आम्हाला स्वराज्य नकोच आहे, आम्हाला स्वराज्य नकोच आहे, आम्हाला स्वराज्य पाहिजे नाही. हे इंग्रजांचं राज्य चांगलं होतं, ते देवासारखे होते. हे सगळं त्या सुराज्याच्या मोहामध्ये अडकलेला समाजाचा सामान्य वर्ग नाही, बुद्धिमान वर्ग, नेतृत्व करणारा वर्ग, त्याला वाटत होतं की इंग्रजांमुळे आमचं देशाचं उत्थान होतं आहे. आणि म्हणून टिळकांच्या त्या वाक्याचा संदर्भ आज पुन्हा एकदा आजच्या संदर्भामध्ये नीट योग्य प्रकाराने मांडणी करण्याची आवश्यकता आहे की सुराज्य म्हणजे काय आणि स्वराज्य म्हणजे काय आणि आम्हाला काय पाहिजे आहे, इंग्रजांनी आम्हाला काय दिले आणि आम्ही काय गमावलेलं आहे, कोणती किंमत देऊन आम्ही गमावलेलं आहे. हे पुन्हा एकदा मी म्हणेन की संशोधनाचा पण विषय आहे आणि अध्ययनाचा विषय आहे आणि जनसामान्यांच्या अंतःकरणामध्ये त्याचं एक संक्रमित करण्याची आवश्यकता आहे. त्यातून भावी काळातला भारत उभं राहणार. वर्तमानातून भावी भारताकडे जायचं असेल तर जोपर्यंत प्रत्यक्ष अप्रत्यक्ष दोन्ही आक्रमणांचं स्वरूप जोपर्यंत समाजाला कळत नाही तोपर्यंत. तिसरी एक गोष्ट मी सांगू इच्छितो की कोणीतरी अध्ययन करणाऱ्यांनी म्हटलं आहे, आता हे कोणी म्हटलं आणि ते केव्हा म्हटलं वगैरे माझ्याकडे नाही, म्हणजे अक्षयजींची क्षमा मागून म्हणणार आहे की एक आक्रमण जे झालं मुघलांचं त्यातून आपण बाहेर आलो. मंदिरं तोडली, त्याने ग्रंथालय जाळली, नालंदा तक्षशिला हे सगळे जाळले आहेत. कोणाच्या तरी आक्रमणाच्या काळात झालेलं आहे. कोणी अलाउद्दीन खिलजीचं नाव घेतं, आणखी कोणाची नावं घेतात, पण त्या काळात झालं हे नक्की आहे. हे जे जाळलं गेलं आणि हे नष्ट झालं त्याच्यामुळे भारताचं नुकसान फार झालं नाही. भारत पुन्हा उभा राहील. पुन्हा इथे ग्रंथसंपदा निर्माण केली गेली, पुन्हा मंदिरं आमच्या लोकांनी बांधली. त्यामुळे काही त्याच्यामध्ये भारत नव्हता. त्यामुळे ते पुन्हा एकदा त्याचं पुनरुज्जीवन झालं आणि आज पुन्हा समाजाने वाटचाल सुरू केली. त्यामुळे त्या प्रकारचं हिंसक आक्रमणाला आम्ही घाबरलो जरी असलो, थोडे मागे आलो असलो तरीसुद्धा संपलो नाहीत. संपवण्याची ताकद त्यांच्यात नव्हती. त्यामुळे त्यांनी ते आपल्याला संपवू शकले नाहीत, कारण त्यांची कल्पना चुकीची होती की हे म्हणजे मंदिर आहे, हे म्हणजे ग्रंथ आहेत, हे म्हणजे यांची शैली आहे वगैरे असं. म्हणून त्यातून आपण वाचलो. इंग्रजांचं जे आक्रमण आहे हे भौतिक याच्यातलं राहिलेलं आहे, भौतिक सुखसुविधा यांच्याकडे नेणारं राहिलेलं आहे. आमचा समाज त्या भ्रमामध्ये गेला, आकर्षित झाला, पण तरीसुद्धा त्यातूनही समाजाचं पतन झालेलं नाही. पण आपल्याकडे आपली मानसिकता अशी असते की पतित पावन सीताराम, म्हणजे इथूनच आम्ही सुरू करतो की आम्ही पतित आहोत, आम्हाला पावन करण्याकरता आला पाहिजे देव वगैरे असं आहे. त्याचं विश्लेषण मी करणार नाही. पण आपण पतित आहोत या मानसिकतेमधून समाज जोपर्यंत बाहेर येणार नाही तोपर्यंत या समाजाची भविष्याची वाटचाल नाही होऊ शकत. पण त्यातूनही आपण बाहेर आलो. सावरकरांची भूमिका राहिली, विवेकानंदांची भूमिका राहिली, महर्षी अरविंदांची भूमिका राहिली, या देशामधल्या
डॉक्टर हेडगेवार गुरुजींपासूनच्या काही सगळ्यांच्या भूमिका राहिल्या की ज्याच्यामध्ये हा एक भाव जागृत करत राहिले की आमचं पतन झालेलं नाही. पतन आणि क्षरण याच्यामध्ये अंतर आहे. क्षरण झालेलं आहे, पतन झालेलं नाही. आणि त्यामुळे पुन्हा एकदा आपण उठून उभे राहू शकलो. स्वातंत्र्य मिळालं आणि आपण आपल्या देशाची वाटचाल सुरू केली. परंतु एक कोणी विचार केला, काय केलं माहीत नाही, पण जेव्हा भारताची शक्ती कशामध्ये आहे, तर ते भौतिकतेमुळे प्रभावित होणार नाहीत. काही समाजाचा वर्ग प्रभावित होईल तरीसुद्धा हे त्यातून पुन्हा बाहेर येतील. पण या समाजाचं जर पतन व्हायचं असेल तर ते सर्व प्रकारच्या नैतिक पतनाशिवाय हा समाज संपणार नाही. आणि म्हणून आत्ताचं जे एक वेगळ्या प्रकाराने गेल्या 30-40 वर्षामध्ये जे आक्रमण चालू आहे ते या समाजाच्या सगळ्या प्रकारच्या मूल्यांचं क्षरण व्हावं, अशा प्रकारे समाज दुर्बळ व्हावा, संप व्हावा, अशा प्रकारची जी एक पतनाची दिशा आहे, मग ते व्यसनाच्यामुळे असेल, ते चारित्र्याबद्दल झालेलं पतन असेल, ते महिलांवरती होणारे अत्याचारांच्या स्वरूपात प्रगट होत असेल, कुठेतरी हुंड्याच्या बळी होत असतील, भ्रष्टाचाराच्या रूपाने प्रकट होत असेल, पण हे एक जे नैतिक पतन आहे, हे नैतिक पतन स्वातंत्र्यानंतरही गतीने पुढे येत राहिलं. हे आमच्यासमोर एक आव्हान आहे. भारत कदाचित संपणार नाही, कारण तो मृत्युंजय भारत आहे म्हटलेलं आहे. अरविंदांनी म्हटलं, विवेकानंदांनी म्हटलं, वयामृतस्य पुत्रा म्हटलं, त्यांच्यावरती आपण विश्वास ठेवू. पण हे नष्ट करण्याचे प्रयत्न चालू आहेत आणि म्हणून त्याच पद्धतीचे संरक्षणाचे प्रयत्न समाजाचे झाले पाहिजेत. ते पुरुषार्थावरती अवलंबून नाही आहे, ते पूर्णपणे आम्ही व्यक्तीच्या जीवनाला कशी दिशा देतो आहोत हे याच्याशी संबंधित जास्त आहे. आणि म्हणून लढाई करायची नाही आहे, काही विवाद करायचे नाही आहेत, पण चांगल्या प्रकाराने संस्कारांचं युक्त जीवन आज समाजासमोर टिकवण्याचे एक आव्हान सामाजिक क्षेत्रामध्ये काम करणाऱ्या तुमच्या आमच्यासारख्या मंडळींच्या समोर आज आहे. आणि म्हणून हे पतन कसं थांबवता येईल याचा विचार करण्याची आवश्यकता आहे. एक गोष्टीचा उल्लेख करून मी थांबतो, कारण वेळेची एक मर्यादा आहे. घड्याळ एक चांगलं आहे की थोडं साईडला आहे, समोर असतं तर जर चटकन लक्षात येतं. तिकडे बघितल्याशिवाय कळत नाही किती वाजलेत, पण वाजलेत. आणि वक्त्यांच्या दृष्टीने फायद्याचं असं आहे की तुम्हाला त्या घड्याळाकडे तुम्ही इकडे बघताय सगळे, त्यामुळे ते काय, पण तरीसुद्धा एक मर्यादा आहे. मला असं वाटतं की गेल्या 47 पासून 75 वर्षाचा हा जो कालखंड आहे, याच्यामध्ये भारताने काय केलं हे फार मोठ्या प्रमाणामध्ये युवकांमधला आत्मविश्वास जागवण्यासाठी हे सांगण्याची आवश्यकता आहे. ते राजनीतीच्या पेक्षा वेगळं आहे, ते वरचं आहे. इथे वैज्ञानिक जन्माला आलेत, इथे संशोधक जन्माला आलेत, इथे शेती विषयामध्ये काम करणारे पुष्कळ वेगळ्या प्रकारचे लोक पुढे आलेत. इतक्या प्रकारचं एक नेटवर्क ज्याला म्हणता येईल, मग ते संवादाचं असो, ते प्रसारमाध्यमांचं असो, ते आवागमनाचं असो, हे भारतासारख्या एक कॉम्प्लेक्स देशामध्ये अशा प्रकारची एक व्यवस्था जी उभी राहिलेली आहे, ती कोणीतरी खूप कल्पनाशक्तीपणाला लावून या भारताच्या व्यवस्थेमध्ये खूप लक्ष घालून केलेलं आहे. हे आपल्यासाठी गौरवाचं आहे. हे सांगणं आवश्यक आहे. आज आम्ही जगाच्या स्पर्धेमध्ये कुठेतरी आपण उभे आहोत. आज जग भारताला डावलून विचार करू शकत नाही. हे आपण हे अनुभवाने घेतलेलं आहे, अनुभवाने सांगतात. मी ऐकलेली गोष्ट आहे, पुन्हा पुरावा नाही, पण ऐकलेली गोष्ट अशी आहे की ज्यावेळेला पोखरणचं परीक्षण झालं आणि अमेरिकेने सर्व प्रकारचे प्रतिबंध भारतावरती लादले आणि सर्व भारतीयांनी अमेरिका सोडून जावं या दिशेने ते वाटचाल करत होते. आणि त्यावेळेला मायक्रोसॉफ्टच्या बिल गेटने असं म्हटलं की हे जर अमेरिकेने केलं तर मला माझी मायक्रोसॉफ्ट कंपनी भारतामध्ये न्यावी लागेल. हे जर खरं असेल याचा अर्थ काय आहे?
आज जगातल्या विविध याच्यांमध्ये वैद्यकीय क्षेत्रामध्ये काम करणारे भारतीय लोक आहेत. आज उद्योग जगतामध्ये नाव कमावलेले भारतीय लोक आहेत. तेव्हा जगाच्या ह्याच्यावरती आहेत. आणि केवळ एवढंच नव्हे तर सांस्कृतिक धार्मिक क्षेत्रामध्ये सुद्धा भारतातून गेलेल्या अनेक महापुरुषांनी जे एक तिथे वातावरण बदलण्याचा प्रयत्न केला आहे, त्याचं आकर्षण पश्चिमी जगताला आकर्षण आहेतच. ठीक आहे, प्रमाण कमी जास्त असेल, परंतु आपल्याला दिशा लक्षात येते की अशा प्रकारच्या गोष्टींची सामान्य व्यक्तीला आज गरज आहे आणि ती गरज भारत पूर्ण करू शकतो असं आहे. म्हणून या क्षेत्रामध्ये आपण पुढे गेलो. भारताला स्वीकार करून हिंदू शताब्दी येणार म्हणजे काय, हिंदू सहस्त्राब्दी म्हणजे काय होणार आहे? काय सगळ्या ठिकाणी मंदिरं बांधणार आहोत आपण? काय सगळ्या ठिकाणी संस्कृत विद्यालय सुरू करणार काय आहोत? पण 3 गोष्टींचा जगाने केलेला स्वीकार ही एका अर्थाने हिंदू सहस्त्राब्दीचा प्रारंभ आहे. ही आम्हाला गौरवाची बाब आहे. एक योग, दुसरं आयुर्वेद आणि तिसरं संस्कृत. या 3 विषयांची स्वीकृती फार गतीने अन्य देशांमध्ये वाढते आहे. मला असं वाटतं की हे भारतातल्या युवकांना अत्यंत गौरवास्पद वाटावं, असं जे भारताचं चित्र जे निर्माण होत चाललेलं आहे ते मांडण्याची आवश्यकता आहे. आणि म्हणून एकीकडे भौतिक प्रगती आहे, एकीकडे आपली मान्यतांची स्वीकृती आहे. आणि हे होत असतानाच एकीकडे एक दृश्य पण वेगळ्या प्रकारचं आहे की जे वेदना देतं आहे. आजही अन्नाच्या अभावी मरण्याचं मृत्यूचं प्रमाण जास्त आहे. मी भूकबळी म्हणत नाही, परंतु पोषक अन्न नाही आहे म्हणून आदिवासी वनवासी क्षेत्रामध्ये आज एक औषधाची गोळी मिळत नाही म्हणून मरण्याचं प्रमाण आहे, बालमृत्यूंचं प्रमाण आहे. हे सर्व जे प्रश्न आहेत हे समाजातला एकीकडे हे एक दृश्य आपल्याला गौरवास्पद वाटणार आहे आणि एकीकडे अशी एक समाजामधला फार मोठा वर्ग आहे आणि तो 25-30% जास्त आहे की जो खूपच निम्न स्तरावरचं जीवन जगतो आहे. त्यांच्या संदर्भामध्ये विचार करणारा भारतीय युवक हा उभा राहिला पाहिजे. तर संपूर्ण समाजाचं एका दिशेने आणि एका प्रकारच्या गतीने आपण देशाच्या या हा गाडा आहे हा नेऊ शकतो. 75 वर्षाच्या उपलब्धी सांगितल्याच पाहिजे, पण 75 वर्षामध्ये जे आपण करू शकलो नाही त्याची चर्चा कायम समाज जीवनामध्ये चालत राहिली पाहिजे. याच्यावरती पण काही वेगळ्या प्रकारचे अध्ययन सर्व्हे करून काही लिखाण समोर येण्याची आवश्यकता आहे. शेवटी आकडेवारीसुद्धा खूप गोष्टी बोलते आणि म्हणून ती पण माहिती कशी आपल्याला गोळा करून समाजासमोर आणता येईल आणि युवकांना हे कसं प्रेरित करेल हे आमच्यासमोरचं जे आव्हान आहे ते आव्हान आम्ही स्वीकारलं पाहिजे असं मला वाटतं. भारतीय विचारसरणीने 75 वर्षाच्या निमित्ताने एक भूमिका पार पाडली आहे, पण ती पुरेशी आहे की नाही तर मी म्हणतो की पुरेशी नाही. आणखीन खूप करण्याची आवश्यकता आहे. ते करण्यासाठी तुमच्यासारखी मंडळी बरोबर आहेत, तेव्हा त्यांनी पाऊल पुढे टाकताना निसंकोचपणे पुढे टाकावं अशी विनंती करून आणि आपल्या सर्वांना नमस्कार करून माझं बोलणं संपन्न. धन्यवाद भैयाजी. आगामी काळामध्ये आपलं चिंतन कोणत्या दृष्टीने असलं पाहिजे. आपण सगळे लेखक असल्यामुळे आपल्याला त्यांच्या बोलण्यातून खूप गोष्टी मिळालेल्या आहेत. पुढच्या काळामध्ये आपण त्या दिशेने प्रवास करू अशा प्रकारची विनंती आपल्या सगळ्यांना भारतीय विचारसाधनेच्या वतीने करतो. आजच्या या लेखक संमेलनाला आपण सर्वजण आवर्जून उपस्थित राहिलात त्याबद्दल अक्षय जोग, त्या ठिकाणी मिलिंद सोमण आहेत, मिलिंद वेर्लेकर आहे, डॉक्टर संजय तांबट आहे, डॉक्टर श्यामाताई घोणसे आहेत, मिलिंद सबणीस आहेत. खूप मोठी नावं आहेत, लेखक आहेत. पुढच्या काळामध्ये आपल्या सगळ्यांचं सहकार्य या भारतीय विचारसाधनेच्या कामाला मिळणार आहे. यामध्ये लेखक, कवी, त्याच्यानंतर स्फुटलेखन करणारे असे सगळेच आहेत. त्यामुळे पुढच्या काळामध्ये भारतीय विचारसाधनेला आपल्या असंच प्रकारचं सहकार्य मिळावं अशा प्रकारची विनंती करतो आणि एकात्मता मंत्राने आपण या कार्यक्रमाची सांगता करूयात. एकात्मता मंत्र सांगतो सगळ्यांनी.
यं वैदिका मन्त्रसुदुषपुराणाम् इन्द्रं यमं मातरिश्वानमाहु वेदान्तिनो निर्वचनीयमेकं यं ब्रह्मशब्देन विदिर्दिशन्ति शैवायमीशं शिवैत्यमोचन् यं वैष्णवा विष्णुरुतिस्तुवन्ति बुद्धस्तथा हरनिति बौद्धजैना सच्छ्री अकाले निरसिक्य सन्ता शास्त्रे केचित् प्रकृतिकुमारः स्वामीति मातेति पितेति भक्त्या यं प्रार्थयन्ते जगदीशितारं स एक एव प्रभुरद्वितीया।